चलो नमस्कार शिक्षक बांधवांनो. आज आपण टीईटी पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी चा जो पेपर 2 गणिताचा आहे. म्हणजे पेपर 1 हा सगळ्यांसाठीच आहे. पेपर 2 स्पेशल गणित आणि विज्ञान असणाऱ्यासाठीचा जो पेपर आहे आणि पेपरमध्ये क्वालिटी आहे. जर आपण हा पेपर बघितला तर खरोखरच असं वाटतं की ज्यांना गणिताची आवड आहे तेच लोक सोडवू शकतात असा एक अंदाज तिचं आहे. म्हणजे पेपर 1 थोडासा सोपा आहे. म्हणजे ज्या सामान्य संकल्पना असतात त्या संकल्पनावर आधारित आहे पेपर 1. आणि पेपर 2 हा उपयोजनात्मक जास्त आहे. जवळजवळ 70 ते 80% हा उपयोजनात्मक भाग आहे आणि ज्ञानावर आधारित भाग हा फक्त 10 ते 20%च आहे. त्याच्यामुळे उपयोजन करता येणं ही बाब पेपर 2 साठी महत्वाची आहे. 30च्या 30 साधारणतः 25-26 मार्क आपण जर उपयोजन व्यवस्थित केलं तर घेऊ शकतो 25 पर्यंत. ओके. एक्स अधिक वाय चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही. आता आपल्याला सुरुवातीला चरण माहित असणं आवश्यक आहे. मग आता जर समजा ह्याच्यात आलेख असेल तर मी तुम्हाला दाखवतो लगेच. समजा आले असेल तर सेव्स मध्ये बघू आपण. ठीक आहे. आपण एक आता हे बघा, ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ही एक्स रेषा आहे असं गृहीत धरू आपण आणि इथं एक वाय रेषा असते. ओके. हा आलेख असा असतो हे इथं लक्षात ठेवा. मग आता ही एक्स रेषा जी असते ती जी आडवी रेषा असते त्याला एक्स रेषा असं म्हणतात. एक्स रेषा ही या पद्धतीनं आलेखावर असते आणि ही वाय रेषा आहे. मग आता नेहमी लक्षात ठेवा गणितामध्ये ज्या संख्या रेषेवर संख्या असतात त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण इकडे घेतो त्यावेळेला सगळ्या इकडं धन संख्या घेतो, इकडं ऋण संख्या घेतो आपण. इकडेही आपण ऋण संख्या घेतो. मग हे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 आणि वर आपण घेत असताना धनसंख्या घेतो 1 2 3 4 5. आता संख्या रेषा काढत असताना किंवा कोणताही आलेख काढत असताना सुरुवातीला एक्स रेषा घेतली जाते आणि त्याच्यानंतर वाय रेषा घेतली जाते. उदाहरणार्थ एखादा बिंदू काढायचा आहे मला, तर अगोदर काय केलं जातं, उदाहरणार्थ हे 3 आणि 2 काढायचंय, तर हा जो असतो तो एक्स असतो अगोदर आणि हा वाय असतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला एक्स वरचा मला 3 पाहिजे आणि वाय वरचा मला 2 पाहिजे, असा त्याचा अर्थ झाला. मग आता हे जर दोन्ही धन धन असतील तर माझा बिंदू इथं निघल, इथं. आणि जर मला समजा उदाहरणार्थ ऋण 2 3 काढायचंय, तर आता ऋण 2 म्हणजे एक्स वरचा ऋण 2 आणि धन 3 म्हणजे ऋण 2 इथून झाला आणि हे धन 3 इथं झाला, म्हणजे हा बिंदू इथं आला असा त्याचा अर्थ आहे. मग ह्याला प्रतल असं म्हणतात. मग आता तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली तर या दोन्ही या प्रतलामध्ये एक्स वरचे बी धन पाहिजे आणि वाय वरचं बी धन पाहिजे. म्हणजे हा प्रतल धन कॉमा धन संख्येचा असतो. धन कॉमा धन संख्येचा प्रतल असतो. ओके. हा प्रतल तुम्ही बघा, या प्रतलामध्ये जो कोणताही बिंदू निघणार आहे एक्स वरचा ऋण म्हणजे हा एक्स वरचा जो भाग असतो तो ऋण आणि वाय वरचा धन म्हणजे हा ऋण धनचा असतो तो इथं असतो. नंबर 3 मध्ये एक्स वरचा बी ऋण आणि वाय वरचा बी ऋण, दोन्ही ऋण ऋण असतात. कुठल्या, आणि हे इथून सुरुवात बरं काय, क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज ज्याला आपण म्हणतो ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतं. हे धन ऋण म्हणजे दोन्ही धन धन आणि हा जो पहिला असतो तो एक्सचा असतो आणि हा दुसरा असतो तो वायचा असतो. लक्षात घ्या. आता इथं हा एक्सचा म्हणजे एक्स इथं ऋण आहे बघा, एक्स रेषा आहे, एक्सचं ऋण आणि वायचं धन. तिसऱ्यामध्ये एक्स बी ऋण आहे आणि वाय बी ऋण आहे, दोन्ही दोन्ही ऋण आहे. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये एक्स धन आहे आणि वाय ऋण आहे. मग आता ह्याने काय म्हणलंय, एक्स अधिक वाय बरोबर 7 चा आलेख कोणत्या चरणातनं जाणार नाही. याचा अर्थ काय, जर एक्स म्हणजे जर आपण धन किंमत मांडली आणि वाय बी जर धन किंमत मांडली तर येणारं उत्तर 7 पाहिजे. बरोबर आहे. मग आता मला सांगा, आपण एक्सचं 1 घेतलं वायचं 6 घेतलं, 6 ने 1 7 होऊ शकतात.
म्हणजे दोन्ही धन धन घेऊन बघा 1 + 6 = 7. म्हणजे या आलेखात तो बिंदू काढता येतो आपल्याला. किंवा 2 + 5 घेतलं, 3 + 4 घेतलं, किंवा 0 + 7 घेतलं. आता 0 + 7 म्हणजे ह्याचा 0 आणि ह्याचा 7 घेतलं तर इथे येईल हा बिंदू. येते लक्षामध्ये. म्हणजे या प्रतलात तो बिंदू घेता येतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्रथम चरण घेता येते. ओके. दुसऱ्या चरणामध्ये काय काय आहे? एक्स ऋण आणि वाय धन. आता एक्स + वाय ची बेरीज 7 आली पाहिजे. म्हणजे एक्स ऋण घ्यायचं आहे आपल्याला. जर मी -1 घेतलं एक्स, तर अधिक वाय काय घ्यावं लागेल? म्हणजे बेरीज धन येऊ शकते का? येऊ शकते. मी जर 8 घेतलं इथं तर आहे ना, 8 मधनं 1 गेले 7 आले, धन येऊ शकते बेरीज. समजा तुम्ही म्हणले सर ऋण 3 घ्या. ओके, ऋण 3 घेतलं तर इथं मी 10 घेतलं, 7 बेरीज येऊ शकते. म्हणजे दुसऱ्या चरणात बी तो बिंदू येऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. आता तिसऱ्या चरणामध्ये काय काय आहे बघा बरं. तिसऱ्या चरणात दोन्ही ऋण आहे. मग आता दोन्ही ऋण घेऊन बेरीज धन येऊ शकते का? येणारच नाही, कधीच येणार नाही. दोन्ही ऋण घेऊन तुम्ही बेरीज धन आणू शकत नाहीत. दोन्ही धन असेल तर बेरीज धन येऊ शकते. एक ऋण एक धन असेल तर बेरीज धन येऊ शकते. एक धन एक ऋण असेल तर बेरीज धन येऊ शकते. एवढं डोक्यात ठेवायचंय की बेरीज धन हा जो अंक आहे हा कसा आहे याच्यावरनं ओळखता येतो की तो बिंदू कोणत्या चरणातून जाणार नाही. इथं ऋण असेल तर उत्तर नेहमी ऋण येतं, पण तुमचा 7 हा धन आहे म्हणजे या चरणातून तो जाणार नाही किंवा ह्या चरणात बिंदू येणारच नाही. तो कळलं? हे या 7 कडे लक्ष द्यायचं. आणि जवळजवळ प्रत्येक वर्षाला आलटून पालटून हा प्रश्न आहे, ह्याच्यातनं जात होतो. का बरं? धन ऋण घेऊन धन येतं. समजा 8 घेतलं आणि ऋण 1 घेतलं, 7 येतं ना, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे हे याच्याकडे लक्ष द्यायचंय की हा जर धन असेल तर ऋण धन कधीच होत नाही. बेरीज वजाबाकी आहे बरं का याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. ही बी ऋण आणि ही बी ऋण, दोन्ही चिन्ह सारखे जर हे ऋण 7 येऊ शकते. म्हणून तिसऱ्या चरणात जाणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. ओके, तुमच्या सगळ्या संकल्पना आलेखाच्या इथं त्याच्यासाठी क्लिअर केलेले आहेत. एका वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आहे, उंची 3.5 आहे. एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लिटर पाणी लागते, तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती? इथं एक गोष्ट सुरुवातीला लक्षात घेतली पाहिजे की 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. हा एक भाग नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. आणि काय आहे? वृत्तचित्ती आहे. वृत्तचित्तीचं घनफळ काढायचंय. वृत्तचित्तीचं घनफळ म्हणजे वृत्तचित्ती म्हणजे काय असते सुरुवातीला लक्षात घ्या. ही वृत्तचित्ती आहे. ओके, वृत्तचित्तीला हे आकार असतात, हे वर्तुळ. मग हे सारखे वर्तुळ आहेत. हे सारखे वर्तुळ आहेत. हे मग आता वर्तुळाचं क्षेत्रफळ किती हो? पाय वर्ग. आणि ही उंची आहे ह्याला म्हणजे वृत्तचित्तीला, गुणिले उंची म्हणजे पाय वर्ग. संपलं. हे लक्षात ठेवायचं की ही वृत्तचित्ती आहे. वृत्त म्हणजे वर्तुळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची म्हणजे घनफळ असते. मग हे लक्षात ठेवणं गरजेचं. तुम्ही काय लक्षात ठेवता? वृत्तचित्तीचं घनफळ बरोबर ते नाही, संकल्पना लक्षात ठेवा. वर्तुळ असते आणि उंची असते. घनफळ वर्तुळ काढायचं आणि उंची काढायची. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय वर्ग एच. संपलं. घ्या मग आता घनफळ बरोबर घनफळ वृत्तचित्तीचे बरं का, वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. हा, पाय म्हणजे 22/7. हा, आता इथं त्रिज्या दिली का? व्यास त्रिज्या आहे 2.8 गुणिले 2.8 गुणिले एच किती आहे? 3.5. ओके, चलो 7 न भागू. 7 न जर 2.8 ला भागलं तर 7 1 7, 7 चौक 28 म्हणजे 0.4 आलं इथं. बरोबर आहे. 0.4 ला ही करू, 22 गुणिले 0.4 गुणिले 2.8 गुणिले 3.5. आता अगोदर या 3.5 आणि 4चा गुणाकार करून टाकू, है ना. म्हणजे 3.5 आहे. 3.5 आणि हे 4 म्हणजे, नाहीतर सरळ सरळ करू. 22 आणि 28 चा करू अगोदर. इकडे करतोय का? 22 गुणिले 28. हा, 8 2 16 ला 6, हातच्याली 1, 16 आणि 4 20, 20 आणि 1 21 ला 1, हातच्याले 2, बेदोनी 4 आणि 2 6, 616 आलंय.
हे कुणाकुणाचं केलं 22 गुणिले 2.8 गुणिले 0.4 गुणिले 3.5 हा 22 आणि 28 चा 616 आलं 616 616 ला 1 पॉईंट आहे म्हणजे 61.6 गुणिले नाहीतर सगळे दशांश चिन्ह तुम्ही एकदाच देऊ शकताय कारण 1 2 3 दशांश चिन्ह आहेत सगळे दशांश चिन्ह एकदाच देऊ आपण काही हरकत नाही ओके हा ह्याला 616 लिहू गुणिले 35 गुणिले 4 हे बघा इथं लिहितोय बघा 35 गुणिले 4 35 दोन्ही 70 140 140 ओके आता फक्त 14 न 616 ला गुणायचंय ओके शून्य पुढे नंतर बघू 14 सखी 84 84 ला 4 हातच्याले 8 14 1 14 8 22 हातच्याले 2 14 सखी 84 84 2 86 म्हणजे 86,240 आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये किती दशांश चिन्ह आहेत 1 2 3 पण तुम्हाला इकडं एक घनमीटर हे घनमीटर आलं बरोबर आहे आणि इकडे 3 दशांश चिन्ह आहेत आणि इकडे 3 शून्य आहेत इकडे 3 दशांश चिन्ह आणि इकडे 3 शून्य मग दशांश चिन्ह द्यायची गरज नाही ह्याला गुणायची गरज नाही म्हणजे 86,240 लिटर पाणी आलं आता 70 लिटर एका माणसाला लागतंय भागिले 70 करायचं फक्त याला भागिले 70 केलं की उत्तर येते तुमचं भागिले 70 केलं तर तुमचं उत्तर आपोआप येते हे लक्षात घ्या पुढच्या याला जावं लागेल हो का 86,240 लिटर आता हे लिटर कसं आलं सांगतो मी हो का आपलं गुणाकार आलता 86,240 आपल्याला 3 पॉईंट होते 3 पॉईंट दिले की 86.240 येते बरोबर आहे 3 पॉईंट होते इथे बघा हे 86 1 2 3 बरोबर आहे मग आता 3 पॉईंट म्हणजे 3 दशांश गुणिले आता याला 1000 न गुणायचे 1000 न गुणलं की परत 1 2 3 ह्या 3 ला 3 त्याच्यामुळं 86,240 येतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके मग आता 86,240 भागिले 70 शून्याला शून्य गेलं 7 1 7 7 1 7 1 उरले 7 2 14 2 उरले 7 3 21 1 उरलं 7 2 14 1232 माणसं आहेत 1232 व्यक्ती मित्रांनो हे झालं पारंपरिक पद्धत आता तुम्हाला अशी एक गोष्ट सांगतो मी नेहमी लक्षात घ्या जिथं जिथं वर्तुळ वृत्तचिती म्हणजे जिथं जिथं पाय येतं पायची किंमत असते 22/7 म्हणजे याचा अर्थ जर 7 न त्या संख्येला पूर्ण भाग जात नसेल तर तिथं 11ची कसोटी बसते म्हणजे बसते 100% हे नेहमी लक्षात ठेवायचं मग आता 11ची कसोटी बसते का बघता पर्याय बघा हे 1 आणि 3 4 2 आणि 1 3 नाही बसत 1 आणि 3 4 2 आणि 4 6 नाही बसत 1 आणि 3 4 3 आणि 2 5 नाही बसत 1 आणि 3 4 2 आणि 2 4 म्हणजे 11ची कसोटी बस फक्त इथं एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे होतं 11ची मग हे सोडवून दाखवणं माझं कर्तव्य होतं पण 11ची जर कसोटी बसली तर वृत्तचिती किंवा वर्तुळ हे लक्षातच घ्यायचं म्हणजे एकदम शॉर्ट आणि तुम्ही बघा 11च्या कसोटीचं त्यांनी एकच पर्याय दिले म्हणजे त्यांना अपेक्षितच ते आहे की तुम्ही वृत्तचिती आहे हा हे नाही बसलं तर करा ना मी नाही म्हणत नाही बसलं तर करा पण स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी बघा ना तुम्ही आता हे पाठीमागचंच उदाहरण आहे 3 पर्याय 11च्या कसोटीचे दिले नाहीत आणि एकच दिले म्हणजे परफेक्ट त्यांना माहित आहे की 11ची कसोटी इथं बसवावी असा त्यांचा उद्देशच आहे हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके चलो 100 संख्यांची सरासरी 40 आहे जर त्यापैकी एक संख्या 30 आहे 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली व इतर संख्या तशाच ठेवल्या म्हणजे अगोदर 30 आहे 30 ला काढायचे बाजूला आणि 70 ठेवायचे हे लक्षात घ्या म्हणजे आता सध्या घडीला 30 असताना सरासरी किती आहे 40 आहे 30 असताना बरं का 30 असताना 40 आहे मग आता त्या 30 ला बाजूला काढायचे म्हणजे मायनस करायचे आणि त्याच्यामध्ये 30 ऐवजी 70 संख्या घ्यायची मग आता मला सांगा 30 बाहेर निघते 70 आतमध्ये येते मग आता 30 बाहेर निघून 70 जर आतमध्ये आली तर काय होणार आहे 40 वाढणार आहे मग अगोदर 30 असताना सरासरी 40 होती आता परत 40 आले नवीन मग आता 40 किती संख्यासाठी 100 संख्यासाठी म्हणजे 40 भागिले 100 एवढं वाढ होईल
कारण 40 नवीन यायला लागलेत ना, त्याच्यामुळे वाढणार आहे एवढं तरी लक्षात आलं पाहिजे. मग वाढणार आहे एवढं तरी लक्षात आलं पाहिजे, 40 पेक्षा जास्त होणार आहे म्हणजे सगळे 40 पेक्षा जास्त आहेत. मग आता मला सांगा बरं, 1 0 गेलं 1 0 गेलं, 4/10 कितीनं वाढणार आहे? 0.4 न. 0.4 न वाढलं तर 40.4 पर्याय संपलं. म्हणजे येणारा कोण आहे आणि जाणारा कोण आहे हे लक्षात ठेवायचं. जाणाऱ्यासाठी मायनस, कारण तो बाहेर पडणार आहे ना, आणि येणाऱ्यासाठी प्लस, कारण तो येणार आहे. मग आता जर 30च राहिला असतं तर ह्याच्यात वाढ झाली नसती, पण नवीन येणारा 40 जास्त घेऊन येतोय. मग आता 100 40 ला वाटावं लागतील, या 100ला हे 40 वाटावं लागतील, थोडे 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 थोडे. मग किती वाटते? 0.4 0.4 0.4 0.4 वाटत जात. आणि जर समजा ही संख्या लहान असती तर सगळ्याच कमी झालं असतं 100 जणांचं. 100 जणांचं कमी होतं हे लक्षात ठेवायचं. ही एवढ्यांचं कमी होतं किंवा एवढ्यांचं वाढतंय. जर इथं संख्या प्लस मध्ये आली, ही बेरीज आणि वजाबाकी आहे, -30 + 70, याचं चिन्ह वजा याचं चिन्ह प्लस, वजाबाकी झाली, 70 मधनं 30 गेले 40. जर हे प्लस आलं तर हे 100 मध्ये वाटावे लागतात. 100 मध्ये वाटणी. मग तुम्ही म्हणताल 100 मध्ये का? कारण 100 ची सरासरी आहे. जर 50 ची असते तर 50 मध्ये वाटलं असतं, 40 ची असते तर 1-1 वाढलं असतं. आणि जर समजा हे उलट झालं, -70 + 30, म्हणजे जाणारा माणूस 70 चा असेल, येणारा 30 चा असेल, तर काय झालं? हे -40 झालं. आता मग -40 प्रत्येकाचं घेऊन जाईल ना तो. मग आता हे काय होईल? 0.4 न मायनस होईल ते, असा त्याचा अर्थ आहे. हे 0.4 न मायनस होईल. 40 मधनं 0.4 मायनस झाले म्हणजे 39.6. जर इथली संख्या प्लस मध्ये असेल तर वाढतंय, आणि इथली संख्या मायनस मध्ये असेल तर कमी होते. सरासरीवर प्रश्न फिक्स आहे, हे लक्षात घ्या. ओके. एका व्यक्तीने 2000 रुपये 10.5 रुपये या दराने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले, त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती? आता चक्रवाढ व्याजाचा एक भाग नेहमी लक्षात ठेवा. चक्रवाढ व्याजासाठी सूत्र वापरत बसायचं नाही. किती किंमत आहे? 2000. 2000 चे 5% काढायचे. ओके. टक्केवारी काढत असताना नेहमी लक्षात घ्या, 2 शून्य कट करायचे. 2 शून्य कट करून जे राहिले त्याचा गुणाकार करायचा. 20 आणि 5 राहिले, इथं 20 राहिलं, इथं 5 राहिलं, 20 पंचे 100. हे पहिल्या वर्षीच. पुन्हा काय करायचं? त्या पुन्हा 100 चे 5% काढायचे. 100 चे 5%. ओके. 100 चे 5%. हे बघा, 1 2 शून्य कट केलं, 1 5 5. आणि एक ट्रिक आहे, पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज सरळ व्याज सारखं असते, दुसऱ्या वर्षी ते 2 1 पटीत असतं. जर 2 वर्षाचं काढायचं असेल तर इथं जे आलेलं आहे त्याला पहिल्याला 2 न गुणायचं, दुसऱ्याला 1 न गुणायचं. 2 1, कारण हे 2 वर्षाचं आहे, दुसऱ्याला 1. 3 वर्ष असेल तर 3 ला 3 लिहायचं, ह्या दोघांची बेरीज करायची, 3 1 3 3 1, ह्या दोघांची बेरीज इथं आली, 1 ला 1. जर 4 वर्षाचं काढायचं असेल तर 4 वर्षाचं काढायचं म्हणून 4 ला 4, या दोघांची बेरीज करायची, 3 आणि 3 6, या दोघांची बेरीज 3 आणि 1 4, आणि 1 ला 1. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे इथं येणाऱ्या संख्येला त्याला गुणायचंय. मग आता हे किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं. म्हणजे पहिल्या संख्येला 2 न गुणायचंय आणि दुसऱ्या संख्येला 1 न गुणायचंय. हा, 100 ला 2 न गिनलं 200, 5 5, या दोघांची बेरीज करा, 205. 205 रुपये पर्याय क्रमांक 3. ओके. या पद्धतीनं दन 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 ते सोडवत चालायचं. 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती? डायरेक्ट सूट काढू. सूट म्हणजे किंमत कमी होते. आलं बघा लक्षात, सगळ्यांचीच कमी झाली. 1270 चे किती टक्के? 12%. हा, टक्के काढायचे म्हणजे 2 शून्य कट करायचे. इथं 1 शून्य कट करायला तुम्हाला चान्स आहे, दुसरा शून्य कट करता येत नाही. ठीक आहे, गुणाकार करा. 12 सत्ती 84 ला 4, हातच्याले 8. हा, 12 दोन्ही 24, 24 आणि 8 32, 32 ला 2, हातच्याले 3, 12 1 12 आणि 3 15. हा, अजून एक दशांश चिन्ह द्यायचं होतं, है ना. 152.4 पैसे कमी होणार आहेत. मग आता कशातनं कमी होणार आहेत? 1270 मधनं. 1270 हे 0.0. आता 4 कमी होणार आहेत की लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्याला. हे काय पण किती? 152.4. हा, 6 म्हणजे 10 मधनं 4 गेले 6, इकडे 3 झालं, 10 मधनं 3 गेले 7, है ना. 6 आलं की कळलं पाहिजे. आता इथं बी 7 आलं. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. हे 10 मधनं गेलं होतं, हे 6. आता 7 मधनं 6 गेले, 1 राहिलं, 2 मधनं 1 गेले, 1170.6 म्हणजे 6 म्हणजे 60, 1117. आणि 100 बघा, 1270 मधनं 150 गेले तर कळतंय लगेच, हे 3 पर्याय तर असूच शकत नाहीत.
आणि हे पॉइंट मध्ये आलंय त्याच्यामुळे हे नाही. आणि 1270 मधनं 150 गेले तर 1217 कसं काय येणार आहेत? 150 गेले म्हणजे 100 पेक्षा जास्त जाणार आहेत. मग 100 पेक्षा जास्त जाणार आहे तर वजाबाकी करायची सुद्धा गरज नव्हती. कारण 1270 मधनं 150 पेक्षा जास्त जाणार आहे ते म्हणजे 1100च्या जवळपास उत्तर असणार आहे. मग 1100च्या जवळपास एकच उत्तर आहे. हे क्लिक झालं पाहिजे लगेच. खालील आकृतीमध्ये एका समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखवले. त्या मैदानाचं क्षेत्रफळ काढ. आता इथं नेहमी लक्षात ठेवायचं बघा, हा एक भाग जर काढला तर हा काटकोन त्रिकोण होतो. हा एक इथं आयत झाला आणि हा काटकोन त्रिकोण झाला. किंवा सरळ सरळ समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची, किंवा ज्याला आपण लंबांतर असं म्हणतो. ओके. आता लंबांतर म्हणजे कुठलं लंबांतर? हे बघा, हे लंबांतर आहे. आणि समांतर बाजू कुठल्या आहेत? ह्या दोन समांतर नाही आहेत. हे बघा, समांतर कुठल्या आहेत? ही आणि ही आडवी. या दोन बाजू कुठं एकमेकाला ही होणार नाहीत. मग समांतर बाजूमध्ये एक 60 आहे, एक 75 आहे. आणि लंबांतर किती आहे? 40 आहे. याला लंबांतर म्हणायचं. हे बघा, लंबांतर म्हणजे लंब अंतर. इथं बी लंब आहे, इथं बी लंब आहे. दोन ह्याच्यातला लंबांतर, त्याला म्हणून लंबांतर असं म्हणतात. मग आता हे तर तुम्हाला कळालं, समांतर बाजू कोणकोणत्या आहेत? 60 आणि 70. मग 1/2 गुणिले 70 किती? 75. 75 अधिक 60 बेरीज आहे त्यांची, गुणिले 40. हा, हे बे एक बे, हे बे दोन्ही 40, 20. हे 135. 135 गुणिले 20. 135 दोन्ही 270 होणार आहे, म्हणजे 27. बघा, हे शून्याला शून्य, बे पंचे 10ला शून्य, चाले 1 बेत्रिक 6 1 7, बे एक बे 2700 चौरस मीटर. ओके, हे लक्षात पटकन आलं पाहिजे आपल्या. समलंब चौकोन, इथं सूत्र अपेक्षित आहे 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले लंबांतर. हे समांतर बाजू याच्या बेरीज असतात आणि हा लंबांतर. यांना चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? ओके. हा, हे बघा, ही अंश अधिक अपूर्णांक आहे. 11/3 अंश अधिक आहे. अंश अधिक अपूर्णांकामध्ये तो 1 पेक्षा मोठा असतो. आणि दुसरं जर म्हणलं तर सगळे छेदाधिक आहेत, म्हणजे ते 1 पेक्षा, म्हणजे सगळ्यात मोठा 11/3 असणार आहे. हे पहिलं तुम्हाला कळालं, कारण तो 3 चोक 12, 4 पेक्षा मोठा आहे. आणि हे सगळे, हे बघा, एक अंशाधिक अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो, हे नेहमी लक्षात असलं पाहिजे. मग बघितल्या ते क्लिक झालं. दुसरं, तुम्ही एक याच्याकडे जर डोळसपणे बघितलं, 2 2 2 2 समान फरक आहे. आणि समान फरक असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो. समान फरक असला छेदाधिक अपूर्णांकामध्ये, हा मोठा आहे, हा मोठा आहे, तुम्ही बघायचं असेल तर बघू शकता. 5 × 30 म्हणजे 0.6, 9 7 63 साधारणतः 9 7 63, आणि परत 7 राहिले, 9 7 63 म्हणजे 0.77 येते. हा, 7 7 7 49, एक उरलं, 7 1 7 म्हणजे 71 येते. आणि 0 11 8 88, 2 उरले, 11 1 11 81. म्हणजे हे करायची गरजच नाही हे असलं. का बरं? जर 2 2चा फरक आहे, बघा ना, तुम्ही फरक लगेच 2 2चा दिलाय. मग जर छेदाधिक, हे सुरुवातीला छेदाधिक अपूर्णांक आहे, छेदाधिक अपूर्णांक. ओके, छेदाधिक अपूर्णांक फरक 2 2चा आहे. मग छोट्या गोष्टीवरनं काढून घ्यायचं. कोणत्या गोष्टीवरनं? हे बघा, छेदाधिक अपूर्णांक फरक 2चा, छेदाधिक अपूर्णांक फरक 2चा, या दोघांचं काढून घ्यायचं. याचं 33.0.33 येते, आणि याचं 5 × 30 0.6 आहेत. म्हणजे ज्याचा अंश मोठा तो मोठा दिसतो. या दोन वरनच काढून घ्यायचं बारीक, लगेच पटकन करून ते करून घ्यायचं. मग आता ज्याचा अंश मोठा तो मोठा म्हणजे 9/11 इथं असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 7/9, त्याच्यापेक्षा लहान 5/7, त्याच्यापेक्षा लहान 3/5. हे चढत्या क्रमानं झालं. काय म्हणलंय बघा, चढत्या क्रमाने लिहिलं. हे आपण चढत्या क्रमाने वाचलं होतं म्हणून चढत्या क्रमाने लिहिलं बरं काही. हा, लिहिल्यास मधली संख्या कोणती? मधली संख्या 7/9, म्हणजे पलीकडे ही. मग पर्याय क्रमांक 1, 7/9 मधली संख्या. ओके, हे पटकन क्लिक झालं पाहिजे आपल्याला, की हा अंशाधिक अपूर्णांक सगळ्यात मोठा, कारण 3 चोक 12, 3 त्रिक 9च्या पुढे मोठा आहे, म्हणून तो सगळ्यात मोठा आहे. हे इथं लक्षात आलं पाहिजे. ओके, 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येच्या 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19ने जास्त आहे, तर 3 संख्यांची सरासरी काढ.
26 27 28 ओके 25 म्हणजे सगळ्या 25च्या समोर आहेत. आता काय म्हणते बघा ती x वजा 1 x आणि x अधिक 1 या 3 क्रमवार संख्या आहेत. बरोबर आहे. ही x म्हणजे मधली मग त्याच्यापेक्षा एक कमी नसते आणि एक जास्त नसते. या 3 क्रमवार संख्या नैसर्गिक म्हणले तर अशा आहेत की लहान संख्येच्या 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19ने जास्त म्हणजे ह्याची 5 पट म्हणजे 5x वजा 1 बरोबर मोठ्या संख्येची 4 पट 4x अधिक 1 अधिक 19 असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. मग आता ही काय होईल बघा 5x वजा 5 बरोबर 4x अधिक 4 अधिक 19 हा 5x वजा 5 बरोबर 4x अधिक 23 ओके हे x इकडे आणा 5x वजा 4x बरोबर 23 अधिक 5 हा x बरोबर 28 x ची किंमत आली 28 तर त्या तीन संख्यांची सरासरी किती हा आता x ची किंमत आली की तीच सरासरी असते मधली संख्या सरासरी असते त्याच्यामुळे काही देणं घेणं नाही 28 आलंय. ओके या पद्धतीने ते सोडवते. फक्त हे इथं लक्षात आलं पाहिजे की ही x वजा 1 पुन्हा x अधिक 2 जर पाठीमागे जायचं तर x अधिक 2 अजून 5 घेतलं तर आपण इकडे x वजा 2 इकडे x अधिक 2 असं घेऊ शकतो. x मध्ये ठेवायचं नेहमी लक्षात ठेवायचं. मग इकडे वजा 1 वजा 2 असं करू शकतो. अधिक काही सुद्धा फरक पडत नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके जर 3 क्रमवार संख्या म्हणलं की x मध्ये घ्यायचं इकडे वजा 1 अधिक 1 जर 5 म्हणलं तर वजा 2 अधिक 2 जर 7 म्हणलं तर अधिक वजा 3 अधिक 3 असं करायचं. एकदम असं सलग जायचं नाही x अधिक x असं नाही जायचं कधीच. वजा 1 घ्यायचे अधिक 1 घ्यायचे पटकन निघते ते तसं गेलं तर मग तुम्हाला ते निघणारच नाही. एका चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग 4 सेमी आहे. चौरसाची एक बाजू x वर्ग 4 सेमी अगोदर हिची बाजू काढून घेऊ. ओके चौरसाचं क्षेत्रफळ म्हणलं चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर x वर्ग. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ x वर्ग असेल तर आपण काय म्हणतो चौरसाचं क्षेत्रफळला बाजू वर्ग बरोबर आहे बाजू वर्ग बरोबर x वर्ग. मग बाजू बरोबर काय झाली व्हेरी गुड बाजू बरोबर x. आता काय म्हणते बघा चौरसाची एक बाजू 3 सेमी व त्या लगतची बाजू 7 सेमी म्हणजे चौरसाची एकच बाजू आहे त्यामुळे लगतची काय हे बघा चौरस म्हणजे असा असतो मग ह्याची ही बाजू बी एक्सच असणार आहे ही बाजू बी एक्स ही बाजू बी एक्स ही बाजू सेम असते ना चौरसाच्या बाजू. आलं बघ लक्षात. मग आता त्यांचं उगच सांगितलंय त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं एक बाजू 3 न कमी केली आणि दुसरी 7 न पण त्यांनी काय म्हणले एक बाजू 3 न कमी केली 3 न कमी केली म्हणजे x वजा 3 झाली व लगतची बाजू 7 सेमीने कमी केली 7 सेमीने कमी केली म्हणजे x वजा 7 तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटरने कमी असेल काही हरकत नाही. मग आता ह्याचा x वर्ग आणि त्याचं क्षेत्रफळ काढू. आता हे क्षेत्रफळ काय होईल मग बाजूंचा गुणाकार बाजू वर्ग म्हणजे बाजूंचा गुणाकार होईल है ना. क्षेत्रफळ काही का होईना ते त्याचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग होईल. मग आता इथं तर तुमच्याकडे बाजू आली हे लक्षात ठेवा बाजू x आली तो आलं आपल्याकडे तो भाग पाहिजे होता तो आला. मग आता काय होईल बघा x वजा 7 गुणिले x वजा 3 हा सोडवू हे x न या पहिल्या x न x वजा 3 ला गुणू हा वजा 7 न x वजा 3 ला गुणू हा x वर्ग हे वजा 3x हे वजा 7x हा 7 त्रिक 21 हे प्लस येईल बरं का हे प्लस येईल हे लक्षात घ्या. हे काय एक बाजू 3 सेमी व त्या लगतची बाजू 7 सेमीने कमी केली दोन्ही बाजू कमी केली. ओके तर आता इकडे पुढं x वर्ग वजा 10x x वर्ग वजा 10x हे 3 आणि 7 ही असल्यामुळं मायनस मायनस असल्यामुळं ही होईल ते वजा 10x अधिक 21 हे क्षेत्रफळ आलं बरं का हेच आलं आता क्षेत्रफळ. तर त्यानं काय म्हणतंय तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौसेमीने कमी असेल. मग आता कमी असेल म्हणजे वजाबाकी करावं लागेल. आता समजा उदाहरणार्थ मी असं म्हणलं की 15 ही संख्या 25 पेक्षा किती कमी असेल मग 25 मधनं 15 वजा करावं लागेल. मग आता याच्यापेक्षा किती न कमी असेल म्हणले मग ह्याच्यातनं ते वजा करावं लागेल बरोबर आहे. मग हे बघा x वर्ग वजा हा x वर्ग वजा 10x
अधिक 21 हे वजा करावं लागेल, हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वजा केलं तर काय होईल असा त्याचा अर्थ आहे. मग आता वजा केल्यानंतर काय होईल, एक्स वर्ग वजा एक्स वर्ग हे अधिक 10x वजा 21. का बरं, सगळ्याची चिन्ह बदलतील, हे चिन्ह बदलतील ना वजा केल्यानंतर. वजा केल्यानंतर ह्याचं चिन्ह अधिक आहे वजा होईल, ह्याचं चिन्ह वजा आहे त्याचं अधिक होईल, आणि अधिक आहे त्याचं वजा होईल. हे बघा, ही एक्स एक्स कटलं, आता काय राहिलं बघा बरं, 10x वजा 21. 10x वजा 21 म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके, हे अतिशय छान प्रश्न आहे बरं का, क्वालिटी प्रश्न आहे की किती छान प्रश्न विचारलाय. मग तुम्हाला हे सरावाचा भाग आहे, सराव दन 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 सराव झाला पाहिजे की चौरस काढल्यानंतर त्याच्या एका बाजूतनं हे केलं, एका बाजूतनं 7 कमी केलं, एका बाजूतनं 3 कमी केलं, हे लक्षात आलं पाहिजे पटकन की बाबा असं केलं तर मग काय होईल. आणि मग त्यांनी काय केलं होतं की एक्स वर्ग मधनं वजा केलं होतं, वजा केल्यानंतरचा भाग आहे ह्याच्यातनं हे वजा करायचं होतं, आणि वजा केल्यानंतर हे चिन्ह सुद्धा लक्षात आले पाहिजेत पटकन, ते लक्षात येत नाहीत. मग तो भाग होतो आपला. किंवा कधी कधी आपण काय करतो, हे पूर्ण वजा करायचंय ना, ते आपण करतच नाही, एक्स एक्स वर्ग गेले की मग वजा 10x, आता इथं नाहीच आहे वजा 10x अधिक 21, मग त्यावेळेला बी लक्षात येत नाही आपण, पण आपण डायरेक्ट 10x अधिक 21 लिहून घेतो, पण तसं करताच येणार नाही ना, तर चिन्ह बदलावं लागेल त्याचे. आलं भाग लक्षामध्ये. आता तुम्हाला इथं एक शॉर्ट ट्रिक, जर असं जर आलं तर एक शॉर्ट ट्रिक सांगतोय बघा. 7 त्रिक 21 आणि वजा करायचंय म्हणून ते वजा 21 असतं, वजा 21 म्हणजे संपलं, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि 7 आणि 3 10, वजा 10 होणार आहे पण वजा करायचंय म्हणून हे अधिक येतं आणि हे वजा येतं, एवढंच लक्षात ठेवायचं. जर असा प्रश्न डबल आला तर लक्षात ठेवायचं ह्या दोघांचा गुणाकार आणि तो वजा मध्ये इथं पाहिजे. एक्स वर्ग राहत नाही, का राहत नाही, एक्स वर्ग वर्ग एक्स वर्ग निघून जातो, मग 3 आणि 7 10x आणि वजा 21 पाहिजे. मग आता 5 आणि 8 कमी केलं तर 45 वजा 40 पाहिजे दुसरा अवयव, इथं वजा 40 पाहिजे, हे डोक्यात ठेवायचं. मग असं उदाहरण आलं की ठोकताळा द्यायचं, मग हा भाग तिथं लक्षात ठेवणं आवश्यक. 6/5 चा घन, ओके 6, याला आपण ठीक आहे घेऊ इकडं, 6/5 चा घन अगोदर हे सोडवू. ओके, 5 एक 5, भाग कितीचा जातोय बा, अशा ह्याच्यामध्ये नेहमी भाग दिला तर पटकन हे करायचं. 5 एक 5, 5 दोन्ही 10, म्हणजे 1.2 चा घन, 12 चा घन 1728, 12 12 144 1728, 1728 म्हणजे हे असं होणार आहे 1.2, हे लक्षात घ्या नेहमी, घन म्हणजे काय असतं 1.2 गुणिले 1.2 गुणिले 1.2, मग दशांश चिन्ह किती येणार असतात, 3 येणार असतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता 1728 येणार आहे म्हणजे 1.728. ओके, आता बघा हे अधिक आहे इथं, हे नेहमी लक्षात ठेवा डोक्यात. मग आता ह्याची किंमत आली 1.728, याच्यात अधिक 0.7 चा घन म्हणजे 343 अधिक 0.343. आता ते 0.7 चा घन कसं येईल, 0.7 चा घन याचा अर्थ काय झाला, 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.7 म्हणजे हे 343 झाले, आणि 3 वेळा शून्य म्हणून 0.343. ओके, हे झालं 0.343. आता इकडे वजा काय बघा, 50 61, 50 61, 50 म्हणजे 49, 61 साती साती 49, 71, 71चा वर्ग 70 40, 70 71, 50 41, 50 41चा वर्गमूळ निघतंय बरं का, 50 41चं वर्गमूळ निघतंय 70 आणि 40 71, बरोबर आहे 49. हे बघा मी कसं काढलं आता सांगतो तुम्हाला, 49 ही कोणाचा वर्गमूळ आहे, 70. मग आता 71चं जर वर्ग करायचं झालं तर काय करावं लागतं, 70 आणि त्याच्या पुढची संख्या 71 त्याच्यामध्ये ऍड करायची असते. मग 70 आणि 71 किती झाले, 141. 141 ऍड केले तर किती झालं ते 50 41. 50 41 हा 71चा वर्ग आहे. आता त्याच्या पुढचा वर्ग घ्यायचा तर तो 72चा घ्यावा लागतो. मग 71 आणि 72 143 ऍड करावे लागतात. 143 ऍड केले तर तो फार पुढे जातो. 143 म्हणजे 84, 5184 नाहीये, म्हणजे हे 71.50 कुठला तरी वर्ग आहे. पण इथं संख्या फार लांब लांब आहेत. मग अशा वेळेला काय करायचं, ह्याला 71 समजायचं, 71 समजायचं त्याला, कारण 20चाच फरक आहे त्याच्यामुळे एवढा काही फरक पडायच नाही. मग ह्याला 71 समजायचं. आता बघा हे कसं सोडवतोय, 5061 वर्गमुळात आहे भागिले 10चा घन आहे.
उग ते तर पूर्ण झाले. आता मग हे याला 71 समजू आपण. 71 भागिले 10चा घन म्हणजे 1 2 3 म्हणजे 10चे 3 वेळा शून्य देणं. आता 3 वेळा शून्य दिलं तर ह्याचं काय होईल हो? 1 2 3 दशांश स्थळ तिथे येतील. ओके, 0.071 बरोबर आहे. मग आता ह्याच्यातनं हे वजा करायचंय, 0.071 वजा करायचे. हा, ही बेरीज करून घेऊ. बेरीज कशी आहे बघा, 1.728 अधिक 0.343. हा, 8 आणि 3 11ला 1, हातच्याला 1, 2 आणि 4 6 आणि 1 7, 7 आणि 3 10ला 0, हातच्याला 1, 2.071 बरोबर आहे. आणि 2.071 मध्ये 0.071 वजा करायचे. लक्षात येते? 2.71 मधून 0.071 वजा करायचं. नाही, हे 2 पॉईंट 7 आणि 3 10, 4 आणि 2 6 बरोबर, 8 आणि 3 11, 11ला 1, 0.123 0 पॉईंट बरोबर आहे, 343. हे 1.7 बरोबर आहे. हा, 8 आणि 3 11ला 1, हातच्याला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10ला 0, हातच्याला 1, 1 आणि 1 2, हे बरोबर येते. आता हे बघा बरं, 71 10चा घन 101 बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 दशांश स्थळ पाहिजेत. हे बी बरोबर. ओके, मग आता 10.071 मधून 0.71 वजा करायचे. म्हणजे हे 0.71ला 0.71 गेले, हे 1 1 गेलं 0, 7 7 गेले 0, 0ला 0, हे 2 2 म्हणजे 2 बरोबर 2 उत्तर येते. आलं लक्षामध्ये? पण ते अवघड वाटताना किती अवघड आहे बघ. आणि इथं तुम्ही वर्गमूळ नाही निघालं तर सोडून देता, नाही सोडायचं, त्याच्या जवळची संख्या घ्यायची, काही फरक पडत नाही. कारण हे अंदाज पण आहेत सगळं. मग एक तर एवढं आलं पाहिजे किंवा हे आली पाहिजे, असं होत नाही. 2.142 हे तर येऊ शकत नाही, ह्याचा काही संबंधच नाही. हे लक्षात घेतलं म्हणून जवळची संख्या, कारण 20चाच फरक आहे फक्त. येतं लक्षामध्ये? ओके. त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवर आता बघा, त्रिकोणाच्या रचनेमध्ये नेहमी लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या रचनेमध्ये उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरू, ए बी सी हा त्रिकोण आहे. तर त्रिकोणाच्या रचनेमध्ये या दोन बाजूची बेरीज, समजा ही 4 आहे, ही 5 आहे, ही 3 आहे, तर कुठल्याही दोन बाजूची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे काय, 4 आणि 3 7, 5 पेक्षा जास्त. 5 पेक्षा कमी असेल तर त्रिकोण काढता येत नाही, हे नेहमी लक्षात घ्या. किंवा 5 आणि 3 8, 4 पेक्षा जास्त आहे. 5 आणि 4 9, 3 पेक्षा जास्त आहे. किंवा मोठ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे, दुसऱ्याचं काही देणं घेणं नाही. सगळ्यात मोठी बाजू कुठली, 5. मग ह्या दोघांची बेरीज याच्यापेक्षा मोठी असेल तरच त्रिकोण काढता येते. नाहीतर हे 1 आणि हे 2 असा त्रिकोण काढताच येत नाही. 1 आणि 2 3 त्याच्यापेक्षा लहान झाले, सर्वात मोठी बाजू, हे लक्षात घ्या. सर्वात मोठी बाजू आणि उरलेल्या दोन बाजूची बेरीज, उर्वरित बाजूची बेरीज मोठ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे, मोठ्या बाजूपेक्षा जास्त असावी, तर त्रिकोण काढता येतो, अन्यथा काढता येत नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि रचनेवर शक्यतो प्रश्न आहेत. आता इथं मोठी बाजू कोणती आहे, 4 सेमी. 2.1 आणि 1.9 म्हणजे 4 सेमी आहे. काय त्रिकोण काढता येतील म्हणते. ओके, म्हणजे 1च काढता येऊ शकतं, बघू, म्हणजे समोरासमोर झाले सगळे. इथं मोठी बाजू 5.7, 3.2 आणि 2.4, 3.2 3 आणि 2 5 4 म्हणजे कमी झाली. 1.1 7 आणि 5 12 जास्त झाली. ओके, 3.6 4.8 हे 6 आहे, 4.8 4 आणि 3 7 झाली, म्हणजे हे काढ, फक्त ही काढता येणार नाही. मग आता इथं ए सी डी कुठं आहे, ह्याचं किती येत आहे, 2.4 आणि 5.6, 5.6 आणि 5.7 हे तर काढता येणार नाही. समजा त्यांनी हा बी धरला नाही, कारण हे बरोबर आहे असं धरलं, तर मग
सी आणि डी काढता येतात. 2 नंबरचं सी आणि डी काढता येतात, कारण ते दोन्ही बरोबर झाले. जर ईसीडी पर्याय असता तर तो भाग, कारण ते दोन्ही बरोबर, ही जास्त असावी असं म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे बरोबर धरलं जाणार नाही. तर हे भाग 2 सी आणि डी काढता येतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके. का प्रश्नामध्ये काय बदल आहे? प्रश्नपत्रिका आहे ना तुमच्याकडे? प्रश्न बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर. बरोबर आहे. मला वाटलं इथं काही कमी जास्त असेल तर सीडी म्हणजे बीसीडी, पण नाहीच आहे बीसीडी. इथं तर कमीच येते, तो काही भाग नाही. हे फक्त इथं एवढं लक्षात ठेवा, सर्वात मोठी बाजू अगोदर बघायची, राहिलेल्या 2 बाजूंची बेरीज मोठ्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे, एवढाच गुणधर्म आहे इथं. छान प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये एक नेहमी गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या इक्वेशन कडे बघायचं. पहिली इक्वेशन काय? वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. 101% लक्षात ठेवा, या इक्वेशनच्या बरोबरीनच दुसरी इक्वेशन असते, ए वजा बी ए अधिक बी. मग तुम्ही म्हणताल सर मग ही ए अधिक बी कसं काय असू शकते? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे 9 आणि हे 14 म्हणजे वर्गमुळात 7 आणि अधिक वर्गमुळात 2 याचा वर्ग आहे. मग ह्याचा वर्ग कसा होते? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. ए वर्ग म्हणजे वर्गमुळात 7चा वर्ग अधिक 2 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2चा वर्ग. ओके. आता बघा बरं, 7चा वर्ग. आता हे बघा, ज्या वेळेला आपण वर्ग करतो त्यावेळेला हे कट होत जात. म्हणजे समजा मी 4 वर्गमुळात घेतलं आणि त्याचा वर्ग केलं, आहे ना, मग हे 4 म्हणजे वर्गमुळात ह्याचा वर्ग काढला तर 2 येणार आहे, आणि 2चा वर्ग परत 4 येणार आहे. म्हणजे हे वर्गाला वर्गमूळ कट करते, हे लक्षात ठेवायचं नेहमी. मग आता वर्गाला वर्गमूळ कट केलं तर मग आता इथं काय राहिलं? 7 अधिक 7 दोन्ही 14. हे आपण हे एकत्र करू शकतो वर्गमुळात वर्गमुळात, म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो, 2 वर्गमुळात 7 गुणिले 2. आणि परत इथं बघा, हे कट झालं, हे कट झालं, इथं काय राहिलं? 2. आता जे सारखं सारखं आहे त्याचं एकत्रीकरण करा. 7 आणि 2 म्हणजे हे 7 अधिक 2 असं झालं, आणि अधिक हे 2 वर्गमुळात 7 दोन्ही 14. मग 7 आणि 2 9 अधिक 2 वर्गमुळात 14 म्हणजे ह्याचा वर्ग आहे, ह्याचा वर्ग आहे. आणि पुन्हा ते वर्गमुळात टाकलंय, त्या वर्गाला वर्गमुळात टाकलंय, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा वर्गमुळाचा वर्गमूळ केलंय पुन्हा ते. आलं भाग लक्षामध्ये? म्हणजे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन लक्षात आलं पाहिजे, की इथं हे 7 वर्गमुळात 2 आहे, म्हणजे हे 7 वर्गमुळात 2च आहे. हे 2दा आलं पाहिजे तर, आणि तरच ते गणित सुटतं, अन्यथा सुटत नाही. हे जर कळालं नाही तर गणितच सुटत नाही. मग इथं लक्षात आलं पाहिजे लगेच, इकडे 7 2 आहे तर 7 आणि 2 9. हे हे जर लक्षात आलं तरच गणित सुटतंय, नाहीतर आपण काहीतरी करत बसतो. काही वेळेला तर तुम्ही गुणाकार भागाकार काही करत बसता, तर ते तसलं काही करत बसायचं नाही. मग आता हा जो भाग आहे, हा भाग कधी येते? वर्गमुळात 7 अधिक त्याचा वर्ग असताना येते. मग आपण तसं लिहू, हे बघा, हे वर्गमुळातला वर्गमूळ, आणि याच्या ऐवजी कशाच्या ऐवजी 9 अधिक 2 वर्गमुळात 14, याच्या ऐवजी काय लिहावं लागेल? वर्गमुळात 7 अधिक 2चा वर्ग लिहावं लागेल. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 आणि ह्याचा वर्ग. आता काय राहिलं बघा बरं, व्यवस्थितपणे बघितल्यानंतर,
एका कंसामध्ये 7, एका कंसामध्ये म्हणजे वर्गमुळात 2. आता दुसऱ्या कंसामध्ये मी तुम्हाला आताच म्हणले का हे वर्ग आणि हे कट होईल, बरोबर आहे. वर्गमूळ काढलं, ह्याचं वर्गमूळ जर काढलं तर तेच राहणार आहे आणि पुन्हा ते कट होणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता दुसऱ्या कंसात काय राहिलं, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2, बरोबर आहे. ह्याचं वर्गमूळ समजा आपण 4चा वर्ग केलेला असता, 4चा वर्ग 16, 16चा पुन्हा काय होणार आहे, 4च होणार आहे. हे हे इक्वेशन नेहमी लक्षात ठेवा. काय बघा, ह्या वर्गमुळामध्ये मी असं जर लिहिलं 4चा वर्ग, तर हे वर्ग ह्याला खात असते वर्गमुळाला. मग तुम्ही म्हणताल सर कसं काय, या 4चा वर्ग करा बरं 16, 16चं पुन्हा वर्गमूळ काढा बरं 4. हे बारीक बारीक गोष्टी आहेत. मग हे वर्गमुळाला खाते नेहमी डोक्यावर असलं तरी खाते, खाली असलं तरी खाते. ओके, मग आता काय झालं बघा बरं. हा, ए वजा बी, हा ए अधिक बी बरोबर काय होईल, ए वर्ग वजा बी वर्ग, बरोबर आहे. मग हाय का, ह्याला ए म्हणावं लागेल आणि ह्याला बी म्हणावं लागेल. मग एका कंसामध्ये वजा बाकी आहे, एका कंसामध्ये बेरीज आहे. मग आता काय होईल बघा, वर्गमुळात 7चा वर्ग ए वर्ग वजा हा वर्गमुळात 2चा वर्ग, हा ह्याला हे न खाल्लं, ह्याला हे न खाल्लं, मग राहिलं काय 7 वजा 2 बरोबर 5, पर्याय क्रमांक 1 है ना. म्हणजे कसला भारी पेपर असते टिपिकल. मग तुम्हाला एवढं कळालं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये काय, की हे हे वजा आहे, डायरेक्ट लक्षात ठेवायचं. हे वर्गमुळात 7 आणि वजा वर्गमुळात 2 आहे एका कंसामध्ये. दुसऱ्या कंसात हे सगळं करून कट होऊन काय येणार आहे, 7 अधिक 2 येणार. मग तुम्ही इथं आलं पाहिजे डायरेक्ट, तर मग कळते, नाहीतर कळत नाही. आणि हे त्या गणिताचं नियोजनच तसं केलेलं असते, नाहीतर गणित चुकतंय, मग उत्तरच येत नाही. गणिताचं नियोजनच तसं असते, 7 वजा 2 5चं नियोजन असतंय. हे लक्षात ठेवा, 7 वजा 2. तुम्ही पाठीमागच्या तुम्हाला दुसरी 2024 ची प्रश्नपत्रिका घेताना बी दाखवतो तुम्हाला, नियोजनच तसं केलेलं असतं. मग तुम्ही म्हणता उगाच तुम्ही सर शॉर्ट ट्रिक, नियोजनच तसं केलेलं असतं. हे एवढं करत बसायची गरज नाही. मग आता तुम्हाला पहिली वेळ आहे म्हणून हे सगळं सांगायला लागलो. ज्या वेळेला आपण त्या वारंवार रिव्हिजन घेऊ ना, त्यावेळेला तुम्हाला कळलं, अर हे 7 वजा 2च करायचं असते, अर 7 वजा 2च करायचं असते, हे लक्षात येईल तुम्हाला. त्रिकोण एबीसी शेताच्या बाजूची लांबी AB बरोबर 60, BC बरोबर 61, AC बरोबर 11. बरं, चलो बघू आपण, काही हरकत नाही. ऍक्च्युली आता इथं हे मला दिसल्या दिसल्या ते काटकोन त्रिकोण आहे. का काटकोन त्रिकोण आहे ते सांगतो मी तुम्हाला. म्हणजे कधी कधी तुमची नजर तशी असली पाहिजे. काटकोन त्रिकोणाचा एक नियम आहे. नंबर 1, पायथागोरसचं त्रिकूट 3, 4, 5च्या पटीत असते. जर एक बाजू 3ची 3 पट वाढली, 4ची बी 3 पट वाढते, 5ची बी 3 पट वाढते. ज्या वेळेला समसंख्या असते 11, 60 आणि 61, विषम संख्या लहान असेल तर ह्या 11चा वर्ग किती, 121. जर दोन बाजूंची लांबी एवढी असेल तर तो पायथागोरसचा त्रिकूट असतं, म्हणजे असतं 101% असते. हे लक्षात ठेवायचं नेहमी. आलं लक्षामध्ये, पायथागोरस त्रिकूट असतंय म्हणजे असते, काही होऊ दे. मग आता तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्या, 11 121 आलं, हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आहे म्हणजे आहे. मग आता पायथागोरसचं त्रिकूट आहे म्हणजे कुठली संख्या कर्ण होणार आहे, ही 61, बरोबर आहे. हा काटकोन, आता इथं काटकोन नाहीये पण समजून घ्या, हा काटकोन त्रिकोण असणार आहे. दुसरी बाजू 60 आणि एक 11 असणार आहे, म्हणजे पाय असं गृहीत धरू आपण, कारण कर्ण मोठा असणार आहे ना, बरोबर आहे. आता काय म्हणते बघा त्यांनी, म्हणजे आता ही बाजू कुठली झाली, बीसी झाली, ही बीसी, बरोबर आहे. एसी बरोबर 11, इथे ये, बरोबर झालं, एसी एबी. ओके, आता काय म्हणते बघा, जर ए वरून बाजू बीसी वर मध्यगा काढली, ए वरनं बाजू बीसी वर मध्यगा काढली, हे मध्यगा, ओके, तर
एटी काढलं म्हणते, हा हे इथं टी देऊ. तर एटीबी चे क्षेत्रफळ किती? आता नेहमी लक्षात ठेवा, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? कोणतीही मध्यगा त्रिकोणाचे दोन समान भाग करते. ही मध्यगा झाली. मध्यगा झाली म्हणजे ह्या मध्यगेनं या त्रिकोणाचे दोन समान भाग केले. मग आता हा काटकोन आहे पहिला, तुम्हाला लक्षात आलं का आहे ते काटकोन सांगितलं मी तुम्हाला, है ना? 61 चा वर्ग बरोबर 11 चा वर्ग अधिक 36 बरोबर तेवढंच होते ते. मग आता हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. उंची किती असणार आहे आता? 11 है ना? 60 पाया असणार आहे, कारण हे असं असणार आहे, ही पाया उंची हा कर्ण, कर्ण सोडून दुसऱ्या दोघांचा गुणाकार असतो, है ना? हे कर्ण सोडलेलं असतंय. मग कर्ण सोडलं की एक पाया एक उंची काय का असणार मग ती 1/2 गुणिले 60 गुणिले 11 हा 30 हा 330. 330 पूर्णच आलं बरं का. आता त्यांनी काय म्हणले, अर्ध्याचं काढा म्हणले. 330 चौरस मीटर आहे का काय? हा चौरस मीटर. मग आता त्यांनी याच्यामुळे काय झालं, ते हाफ झालं. हाफ झालं म्हणजे भागिले 2, 165 चौमी कुठं आहे? हे बघा इथं. आणि 330 उत्तर आलं ते संपूर्णच आलं बरं का ते, हे इथं लक्षात घ्या. आणि ह्या मध्यगेमुळं नेहमी लक्षात ठेवायचं, मध्यगेमुळं त्रिकोणाचं अर्ध्या क्षेत्रात हे होतं. कधी कधी काय करतात ते, 3 मध्यगा काढतात, 1 2 3, मग ते अर्ध्याच्या अर्ध होतं तो त्रिकोण आतला. पुन्हा त्या आतल्या त्रिकोणात अजून एक त्रिकोण काढतात. तर ते कधी कधी अर्ध्याच्या अर्ध असं होत जाते पुढे. ते एका मध्यगेमुळे त्रिकोणाचे दोन समान भागात रूपांतर होते. हे 165. म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं तर दुसऱ्या पेपरला तुमच्या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजेत बरं का. दुसऱ्या पेपरसाठी संकल्पना क्लिअर असल्या पाहिजे. संकल्पना क्लिअर नसल्या दुसरा पेपर सुटूच शकत नाही. तुम्हाला 25 पेक्षा जर जास्त मार्क ह्या पेपरमध्ये घ्यायचे असेल तर संकल्पना क्लिअर, आणि ठराविक संकल्पना आहेत, ठराविक संकल्पनेवरच प्रश्न आहेत. त्या ठराविक संकल्पना तरी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत. आता ह्या संकल्पनेवर फिक्स प्रश्न आहे. मध्यगा, मध्यगा दोन समान भाग करते त्रिकोणाचे, हे लक्षात आलं पाहिजे. जर समजा हा काटकोन त्रिकोण नसता तर आपण यस वजा यस वजा म्हणजे अर्ध त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं असतं अगोदर. हे 60 11 घेऊन बेरीज घेऊन परिमिती काढली असती. परिमिती म्हणजे यस, मग यस वजा ए, आपण त्या पद्धतीने त्रिकोण काढलं असतं, हे लक्षात घ्या. एक्सच्या 20% वाय, वायच्या 20% झेड, झेडच्या 20% दिले, बरोबर आहे. उलट चाल. ओके, 20% म्हणजे किती हो? 1/5. हे 20% म्हणजे 1/5 आणि हे 20% म्हणजे 1/5, बरोबर आहे. सगळ्यांचा गुणाकार करा, कारण उलट येताना आपल्याला आता हे 20% 20% झेडच्या 20% झेडच्या 20% असं झालेलं असतं. उदाहरणार्थ असं गृहीत धरू आपण झेडच्या 20% असं गृहीत धरू. 20% 10 आहे. मग आता 10 आहे तर ही काय पाहिजे, झेडच्या 20% 10 आहे असं गृहीत धरलं. मग झेड काय पाहिजे, 10 पाहिजे 50 पाहिजे, 50 पाचा 250, 250 पाचा 1250 असं, बरोबर आहे. मग आता तुम्ही जर बघितलं ही ह्याच्या किती पट आहे, 5 पाचा 25, 25 पाचा 125 म्हणजे 125. 125 न गुणलंय, हे लक्षात आलं का तुमच्या? मग आता आपण डायरेक्ट ह्याला 125 न गुणू शकतो. कळलं कसं? हे काय, ही जर 10 असेल तर ह्याच्या ते 20% आहे, म्हणजे ह्याच्या ते 5 पट आहे. मग ह्याच्या ते 5 पट आहे, ह्याच्या ते 5 पट आहे. उलट आलो ना आपण. 20% इकडे आहे म्हणजे 5-5 पटीनं जाते. तो 5-5 पटीनं कमी होतो, मग हे 5-5 पट वाढेल. मग 5 1 5, 5 5 25, 25 5 125. मग तुम्ही डायरेक्ट 125 न जर ह्याला गुणलं तर तुमचं उत्तर येतंय गुणिले 125. ओके, आता 125 न गुणत असताना नेहमी लक्षात घ्या 125 हजारच्या किती आहेत? 125 250 मध्ये 2 लागतात, 500 मध्ये 4 लागतात, 1000 मध्ये 8 लागतात. मग 8 न भागून 1000ला 3 शून्य असतात. हे बघा 1000ला शून्य किती आहेत? 3. मग 8 न भागून 3 शून्य दिले की गुणाकार बरोबर येते. बघा येते का नाही? 8 त्रिक 24 उरले 2, 8 त्रिक 24 परत उरले 2, 8 त्रिक 24 उरले किती? 4 उरले, 8 पंचे 40. अगोदरचे
2 शून्य. आता 2 शून्याला हे कट झालं, ते हे जे आलंय ते 33.35 आलं असतं ना. 2 शून्याला कट झालं. आता मग काय झालं ते 33 35. 1 शून्य राहिलं, 1 शून्य. 33,350. किती लवकर आलं तुम्ही बघा आता. नाहीतर तुम्ही ह्याचे 20% काढत गेले, ह्याचे 20% काढत गेले, ह्याचे 20% काढत. का दिलेलं असतं हे लक्षात घ्या नेहमी. आणि तुम्हाला एक गणित सांगतो हे बघा. ही झेड हा 20% आहे. झेडच्या 20% बरोबर 10 असं दिलेलं असेल. पुन्हा हे 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 झालं इथे इक्वेशन. झेड म्हणजे वायच्या 20% बरोबर झेड आहे. हा, आणि एक्सच्या 20% बरोबर वाय आहे. आणि जर तुम्ही इथं 10 धरलं तर याचा अर्थ असा असतो, ही झेडच्या 20% 10 आहे. मग आता झेड किती असेल? 5 पटीने जास्त असेल, कारण 20% म्हणजे 1/5 असते. मग आता उलट जर सुरू केलं तुम्ही तर 10च्या हे 5 पट असेल. मग आता 10च्या 5 पट म्हणजे हे काय आहे? 50. 10 50. मग हे 50च्या 5 पट म्हणजे 250. आणि हे 250च्या 5 पट म्हणजे 25 5 1,600. 1250. मग आता हे 1250 असताना हे 10 आहे. मग आता या 10ला डायरेक्ट तुम्ही 125 न गुणलं, कारण का 5 5 25, 25 5 1,600. हे कधी व्हायला लागले? जर 1/5 असेल तर. मग एखाद्या वेळेला असं म्हणले का, सर हे जर 25-25% असतं तर काय केलं असतं? 25-25-25%. मग 25% म्हणजे 1/4. 4 चोक 16, 16 चोक 64, 64 न गुणावं लागलं असतं. जे काही असेल ते खालचा जो अंक असतो छेदाचा, तर छेदानं गुणावं लागतं. कारण भागिले होणार आहे तर ते गुणिले होते. मग पटकन गणित निघते. आणि इथं कळलं पाहिजे की 125 कधी कधी आता 25 न गुणायचं असतं. 25 म्हणजे 100च्या चौथे. मग 4 न भागायचं आणि 2 शून्य द्यायचं, कारण 100ला 2 शून्य आहेत. ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. मग तुम्ही कसंही बघा. मग LMNP च्या कोणाची मापे 4 5 7 8 8 आहेत. ओके. पूर्ण हे उदाहरणच गेले ते. अंडो नथिंग इन अंडो म्हणते. हा, उदाहरण काय होतं? LMNP. हा, हा. एल एल एम एम एन पी. हा, 4 5 7 8. आता बघा, त्रिकोणाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज ही 180 असते, बरोबर आहे. जर आता सॉरी चौकोनाच्या, जर चौकोन हा पर्याय कुठले कुठले आहेत बघा. नंबर 1 समलंब. हा. नंबर 2 आयत. नंबर 3 समांतरभुज. आणि नंबर 4 समभुज. आता आपल्याला या चौकोनाचे ही असणं गरजेचं आहे, गुणधर्म माहित असणं गरजेचं आहे. हा आयत का नसणार आहे? कारण आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो, बरोबर आहे. मग काटकोन असेल तर ह्यांचे प्रमाण सगळ्याच सारखं असेल, बरोबर आहे. काटकोन असणार आहे ना. मग काटकोन तर प्रत्येक 90चाच असणार आहे. 90चाच असेल तर 4 4 4 4 4 या पद्धतीने असेल, 2 2 2 या पद्धतीने असणार, 1 1 या पद्धतीने असतात. हे भाग नेहमी लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हा काटकोन नाहीये, त्याच्यामुळे आयत गेला. आता समांतरभुज चौकोन काय असतो हे आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे. समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरच्या म्हणजे समोरासमोरचे कोण एकरूप असतात. समोरासमोरचे म्हणजे हे 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 आहेत का एकरूप? नाहीये, नाही ना. मग आता तो समांतरभुज बी नाही. समभुज चौकोनाचा बी सेमच असते.
की समोरासमोरील कोण एकरूप असतात, समरूप बी नाही. मग आता राहिला काय, समलंब चौकोन. प्रश्नच मिटला. समलंब चौकोनामध्ये लगतचे कोण एक पूरक कोण असतात. समलंब चौकोनामध्ये लगतचे कोण पूरक कोण असतात. लगतचे कोण पूरक कोण म्हणजे लगतच्या कोणाच्या मापाची बेरीज सारखी असते. या दोघांची बेरीज सारखी असते आणि या दोघांची बेरीज सारखी असते. 4 आणि 8 12, 7 आणि 4 5 आणि 7 12. म्हणजे समलंब चौकोन तो भाग तिथं कळायला पाहिजे. मग तो कळाला की आपल्याला लगेच कळते की अरे हे अशा पद्धतीनं आहे. आला भाग लक्षामध्ये. प्रश्न तोच होता का बघा. बरोबर आहे. म्हणजे आयताचे आयत का नाहीये, आयताचं सगळं एकास एक पाहिजे बरं का. एकास 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 एक किंवा दोनास 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 दोन. का बरं, आयताचे सगळे कोण काटकोन असतात. समांतरभुज समोरासमोरचे कोण, हे बघा, ही समोरासमोरील कोण, समोरासमोरील कोण एकरूप असतात. कुठं असतात. मग कसं असलं पाहिजे होय समांतरभुज चौकोनामध्ये, 4:5 4:5 असं असलं पाहिजे. म्हणजे दोन कोण सारखे दोन कोण सारखे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ते समांतरभुज मध्ये. आणि समांतरभुज आणि समभुज दोन्ही सारखंच आहे बरं का, दोन्ही असंच पाहिजे. मग हे नाहीये हे नाहीये मग समलंब चौकोन. आणि समलंब चौकोनामध्ये लगतचे कोण पूरक कोण असतात. लगतचे कोण पूरक कोण असतात म्हणजे काय, त्यांची बेरीज, हे प्रमाणाची बेरीज ह्यांची आणि ह्यांची सारखी आली पाहिजे. तो समलंब चौकोन असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. एकदम म्हणजे किती भारी प्रश्न विचारलाय बघा. अजय अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6. ओके चलो. आज अजय आहे, अतुल आहे. हा 20 वर्षानंतर. बर 20 वर्षानंतर नंतर म्हणलंय म्हणून इकडं. हा वयाचे गुणोत्तर 9:10. बरोबर आहे. आता बघा बरं, 20 वर्षानंतर म्हणते, इथलं अंतर काय म्हणलंय ते ना, यांच्या आजच्या वयात फरक काढायचा फक्त. ओके, फरक काढायचा. इथं फरक किती आहे, 1. इथं बी फरक 1, समानच फरक आहे. वाढलंय समानच बघा. हे वाढलंय किती, 4, आणि हे बी वाढलंय 4, म्हणजे समानच भाग वाढले. आणि 4 कशामुळे वाढलं, 20 मुळे वाढलं. मग 4 भाग बरोबर 20 आहे. मग 1 भाग बरोबर 5. फरक किती असेल मग, 5 वर्ष. काढायचं असेल तरी काढू शकतो. हे डोक्यात ठेवणं गरजेचं. इथला फरक सारखा असेल, इथला फरक सारखा असेल आणि समान वाढलेला असेल तर लक्षात ठेवायचं ह्या 20 वर्षामुळे हे वाढले, हे लक्षात ठेवायचं. आता सोडवून बघा. ओके, हे कट करतो, सोडवून बघू आपण. सोडवतात कसं तेही सांगतो. बघा, हे आज इकडे लिहायचं, हे 5:6 आहे. हे नंतर इकडे लिहायचं, हे 20 वर्षानंतर. कोणतंही उदाहरण कसं सोडवायचं लक्षात घ्या. हे 20 वर्षानंतर 9:10 झालं. याच्यातला फरक अगोदर या दोघांचं गुणाकार करायचा. हा 5:10 50. जो मोठा गुणाकार आहे तो अगोदर करा. हा 6 54. 54 भाग वजा हे 5:10 50 भाग बरोबर. ओके, हे लक्षात ठेवा. असा तिरकस गुणाकार करायचा. आणि जे अगोदरचं आहे ते इकडे घ्यायचं बरं का. जर पूर्वीचं असेल तर पूर्वीचं इकडे घ्यायचं, आज तिकडे घ्यायचं. म्हणजे जे अगोदरची गोष्ट असेल ती इकडे घ्यायचं डाव्या बाजूला, नंतरची तिकडे घ्यायची. आता ही आज आहे आणि वर्षानंतर आहे. जर समजा पूर्वी असतं तर मग आज इकडे घेतलं असतं, पूर्वी इकडे घेतलं असतं. ओके, याच्यातला फरक 1. आणि हे किती असेल ते 20. इथं 2 असतं तर 20 दोन्ही 40 झालं असतं. आता हे 20 एक 20 इकडे आणायचं ते. बरोबर आहे, 20. हा 54 मधनं 50 गेले, 4 भाग. 4 भाग बरोबर 20. मग 1 भाग बरोबर 20 भागिले 4 बरोबर किती आलं, 5.
मग आता ह्यांचं वय काढू. याला 5 न गुणायचं, याचं वय 5 5 25, याला 5 न गुणायचं, यांचं वय 30. 25 आणि 30 मधला फरक 5. संपलं. हे लक्षात ठेवायचं की असंही लक्षात आलं पाहिजे पटकन की याच्यातला आणि याच्यातला फरक सारखा असेल. इथं बी 1चा फरक आहे, तिथं बी 1चा फरक आहे, इकडे बी 4चा फरक आहे, खाली बी 4चा फरक आहे. 5चं 9 झालं म्हणजे 4, 6चं 10 झालं म्हणजे 4, म्हणजे 4 बरोबर 20. हे तिथं लक्षात आलं पाहिजे पटकन. आकृतीतील खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेला, बरं हा केंद्र आहे, वर्तुळाची रेषा QS ही स्पर्शिका आहे. बरं, आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं स्पर्शिकेचा गुणधर्म काय असतो? स्पर्शिका आणि त्रिज्या, त्रिज्या ही स्पर्शिकेला नेहमी लंब असते. स्पर्शिकेला लंब बिंदूत छेदते, हे लक्षात घ्या. बिंदूत छेदते कोण? त्रिज्या. म्हणजे ही त्रिज्या झाली होय, ही त्रिज्या. म्हणजे इथं काय तयार झाला? काटकोन. ओके. हा, ही बी त्रिज्या आहे, ही बी त्रिज्याच आहे ना, म्हणजे आता त्रिज्याच्या बाहेर गेली. बरं, पण हिने इथं असं सांगितलं हे दोन सारखे आहेत. बरोबर आहे. मग आता कसं काय झालं बघा, हा काटकोन त्रिकोण, हा कर्ण झाला, कर्ण दोघांचे सारखे आणि एक बाजू त्रिज्या असल्यामुळं सारखे आहे. म्हणजे त्रिकोण OTS मध्ये बघा, त्रिकोण OTS व त्रिकोण OTQ मध्ये, OTQ मध्ये हा OS आणि OQ दिलेलंच आहे. बाजू OS व बाजू OQ म्हणजे एकरूप म्हणू आपण डायरेक्ट, एकरूप बाजू OQ. हा, दुसरं OT का बरं? सामायिक बाजू आहे, बाजू OT, एकरूप बाजू OT. हा, तिसरं STO कोण, STO एकरूप कोण. हा, QTO, QTO का बरं? 90 अंश लंब झालं. आणि जेव्हा त्रिकोणामध्ये एक कोण 90 अंशाचा असतो त्यावेळेला कसोटी कर्णभुज असते. हा, आता मग बाकोको जुळणार नाही का बरं? दोन कोण पाहिजेत बाकोकोला, ही गेली. कोबाकोला बी दोन कोण पाहिजेत. आता बाजू कोण बाजू, हे बघा, बाजू कोण बाजू असेल तर बाकोबा आहे. इथं बाजू कोण बाजू नाहीये, बाजू बाजू कोण आहे, पण ती काही बाबा कुठंच नाहीये. हे बघा, ही बाजू बाजू कोण, बाकोबा होण्यासाठी काय पाहिजे? बघा, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, ज्या वेळेला बाकोबा त्रिकोणानं पाहिजे, हे बघा, बाजू कोण बाजू असं जर असेल तर बाकोबा होते. येते लक्षामध्ये? बाजू या दोन लगतच्या बाजूनी केलेला कोण एकरूप पाहिजे. दोन लगतच्या बाजूने तयार केलेला कोण जर दोन्हीकडे एकरूप असेल, हे बघा, दोन्हीकडे असं ना असं असेल तर इथं बाकोबाकोसाठी जुळते. आणि जिथं जिथं 90 अंशाचा कोण तयार होतो तिथं बाकोबा कसोटी नसते, तर कर्णभुजा कसोटी असते. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 3. x वर्ग अधिक 1 x वर्ग बरोबर 7, तर x अधिक 1 x ची किंमत किती? बरोबर आहे. आता हे x वर्ग अधिक 1 वर्ग बरोबर 7 असं म्हणले, ह्या सगळ्याचं जर वर्ग केलं तर काय होणार आहे? वर्ग जर केलं ह्या सगळ्यांचं, नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेला आपण x अधिक 1 छेद x चा वर्ग करतो त्यावेळेला काय होतंय बघा. हा, ह्याच्यामध्ये हे पहिलं पद a, हे दुसरं पद b. हा, पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक 1 छेद x चा वर्ग. बरोबर आहे. हा, x वर्ग अधिक, हे बघा, हे कटलं, बरोबर आहे, 2 राहिलं अधिक 1 छेद x चा वर्ग. बरोबर आहे. म्हणजे हे 2 जे अधिक असतात पलीकडे जाऊन वजा होत असतात, आणि जर अलीकडे वजा असेल तर पलीकडे जाऊन अधिक होत असतात. एवढंच फक्त आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं, नेहमी म्हणजे नेहमी, की हे अलीकडे 2 असेल तर पलीकडे जाऊन वजा होतं, आणि अलीकडे 2 असेल, म्हणजे याच्यात मला वाटतं 2024 ला एक उदाहरण
अशाच पद्धतीनं विचारलेलं होतं. 2024 मध्ये आहे का? हा, आता बघा ही कशाची किंमत आहे? वर्गमुळाची आहे, म्हणजे वर्गाची किंमत आहे. मग आता वर्गातून वर्गमुळात यायचे, तर आता हे 2 जे असतं 2, बरोबर आहे, ते पलीकडे जाऊन मायनस होत असते, है ना. आता इकडं हे प्लस असतं, तर आता इथे हे दोन्ही प्लस आहे. दोन्ही प्लस असल्यामुळं अलीकडचं प्लस तिकडे जाऊन मायनस होईल, एवढं गोष्ट आपल्याला लक्षात राहिली पाहिजे ती प्रत्येक वेळेला. जर वजा असतं तर वजा झाली असती, आणि असं असतं तर सॉरी, हे वजा असतं तर पलीकडे जाऊन वजा झालं असतं, आणि याच्यामध्ये अधिक असेल तर पलीकडे जाऊन अधिक होईल, ते पलीकडे जाऊन अधिक होईल. का बरं? कारण हे वर्गाची किंमत आहे. मग वर्गमुळामध्ये काय होत असतं, आता हे वर्गमूळ जर काढलं आपण तर ही किंमत 7, आणि हे -2 इथं येऊन -2च होत असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि जर समजा इथं वजा असतं तर x वर्ग वजा 1/x वर्ग, असं हे वजामध्ये बी अधिकच येते. आणि इकडं x वजा 1x याची किंमत विचारली असती तर मग मात्र हे 7 वजा 2 झालं असतं. हे लक्षात घ्या. वजाची किंमत विचारली तर इथं वजा होईल, आणि जर अधिकची किंमत विचारली तर इथं अधिक होईल. मग आता 7 आणि 2 किती झाले? वर्गमुळात 9 बरोबर 3. संपलं. एवढंच तिथं लक्षात ठेवायचंय की त्याची किंमत विचारत असताना ती किंमत तिकडे जाऊन अधिक होते. एवढंच तिथं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आपली किंमत आली 3. पुढील पैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? नेहमी लक्षात घ्या, समभुज त्रिकोण आहे. शिरोलंब अगोदर, शिरोलंब म्हणजे काय? त्रिकोण काढतो आता, म्हणजे तुमच्या एकही ही राहू नये, ही समभुज त्रिकोण, याला इकडे घेऊ आपण थोडं, समभुज होईना झाली. हा, तरी गृहीत धरू आपण हा समभुज आहे. ओके, दुसरं एक त्रिकोण काढू. दुसरं काटकोन त्रिकोण पाहिजे, पण आता काटकोन त्रिकोण तयार होईना झाले. हा आहे, हे काटकोन त्रिकोण. आता आपल्याला एक विषमभुज त्रिकोण पाहिजे. विषमभुज आहे का कोणता आहे? विशाल कोण. बरं, आता विशाल कोण त्रिकोण इथं दिसच ना झाले, तरी ह्याला घेऊन येते का बघू आपण. नाही, याला घेऊन येईल नाही, नाही येणार झाले. विशाल कोण त्रिकोण सांगतो तुम्हाला कसं असतं. हा, जाऊ दे, चलो 2 तरी आले. आता विशाल कोण त्रिकोणामध्ये ही जी बाजू असते, हे बघा, ही बाजू काढली आपण, फक्त ही घेऊ आपण. विशाल कोण त्रिकोणामध्ये त्रिकोण असा तयार होतो. हा झाला विशाल कोण त्रिकोण. आलं लक्षात? हा समभुज आहे असं गृहीत धरू आपण. हा, ए बी सी. आता बघा, लंब संपात म्हणजे काय? जेव्हा त्रिकोणाच्या एका रेषेतनं, इथं घेऊ आपण, जाऊ द्या, हे घेतलं की थोडस पटपट. हे बघा, इथून रेषा काढली, अरे हे बघा, इथून रेषा काढली आणि ती समोरच्या रेषेला छेदत असेल तर ह्याला आपण लंब संपात असं म्हणतो. हे बघा, इथून काढली, समोरच्या रेषेला मध्यबिंदूत छेदत असेल तर त्याला लंब संपात असं म्हणतो आपण. इथून कोण काढला आणि कोण काढून तो समोरच्या ह्याच्यात छेदत असेल तर त्याला लंब संपात. आता मला सांगा, तिन्ही कोणाचे लंब संपात कुठं छेदले हो? इथं छेदले, बरोबर आहे. म्हणजे समभुज चौकोनामध्ये आत असतात. आता काटकोन त्रिकोण बघा, काटकोन त्रिकोण हा हा पहिला काढला इथं, हा असा लंब संपात. आता ह्याचा काढला,
ह्याचा काढता येणार नाही, म्हणजे लंब संपात असा काढता येणार नाही. आता ह्याचा लंब संपात काय, म्हणजे तुम्ही जर सगळे लंब संपात काढले, आता ह्याचा ह्याचा काढता येणार नाही आपल्याला. ह्याच्यातनं मध्यबिंदूवर ह्या कोणातनं मध्यबिंदूवर टाकलं, असं टाकता येणार नाही, किंवा इथं टाकलं, हे नाही नाही, मध्यभागी नाही, इथं येतं. लंब संपात ह्या बिंदूवर असतात त्याचे. ह्याच हे काटकोन नसल्यामुळे व्यवस्थित होत नाही, कारण याचा लंब संपात येत नाही, आपण काढायला लागलो हे, पण जर मोजून काढला तर तो त्या पद्धतीने येत नाही. आता याचा लंब संपात बघा, म्हणजे ह्याचा जो असतो तो नेहमी लक्षात घ्या की काटकोन. आता ह्याचं काढतो आपण. आता ह्याचं जर काढलं तर आता ही बिंदू ही छेदू शकत नाही. ओके, लंब संपात काढता येत नाही तो. मग आता ह्याचं काढता येईल लंब संपात, आणि ही लंब संपात काढताना इथं ही वाढवावं लागते, ही ही जी रेषा आहे ही वाढवावं लागते आली, आणि मग इथून हा लंब संपात बिंदू याच्या रेषेवर काढावा लागतो असं. आणि मग त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, समभुज असेल तर त्रिकोणाच्या आत असते हे लंब संपात. लक्षात, शिरोलंब संपात काढ, सॉरी मी कोण काढले बरं का, शिरोलंब संपात म्हणजे समोरच्या बिंदूतून बाजूवर काढलेला लंब असतो. लंब पडला पाहिजे तो, काय पडला पाहिजे, लंब पडला पाहिजे असं. हा, अरे हा हे बघा, हा इथं लंब पडला, हा इथून टाकला तर तो लंब पडला पाहिजे असं, त्याला शिरोलंब असं म्हणतात. म्हणजे समोरच्या बाजूतून लंब, त्याच्यामुळे हा आतच येतो, हे बरोबर आहे. हे आता हे जे आहे हे येत नाही बघा, काटकोन त्रिकोणात काय येत नाही सांगतो. हे ए बी सी. आता मला सांगा, ए बिंदूतनं समोरच्या बाजूवर लंब टाकला, कुठे येईल, इथंच येईल. सी बिंदूतनं बाजूच्या बाजूवर लंब टाकला, कुठे येईल, इथंच येईल. आणि या बाजूतून या कोणत्याही बाजूवर लंब टाकला तर तो कुठे येईल, इथे येईल. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये लंब हा काटकोनावरच येते. शिरोलंब हा कुठे असते, काटकोनावरच येते, कारण ऑलरेडीच तो लंब आहे. म्हणून हे लक्षात घ्या, काटकोन त्रिकोणात तो कुठं असतो, काटकोनावर. आणि आता बघा, या बिंदूतून या ह्याच्यावर लंब टाकता येईल का, नाही टाकता येईल. मग त्याच्यासाठी ही रेषा वाढवावी लागते. वाढलं की रेष इथं लंब टाकला. मग आता हा लंब त्रिकोणाच्या आत आहे का बाहेर आहे, बाहेर आहे. हा हा कुठल्या, विषमभुज मध्ये, विषमभुज विषमभुज मध्ये बाहेर असते, सॉरी विशाल कोण, विशाल विशाल याचा अर्थच अवघड आहे, बाहेर, सारखा बाहेर राहणारा विशाल. काटकोन काटकोनावरच असते, आणि समभुज बिचारा आत असते. हे बघा, लक्षातच ठेवा, समभुज आत, काटकोन काटकोनावर, आणि विशाल असल्यामुळे तो बाहेर आहे, विशाल, त्याचं स्वरूपच विशाल आहे, त्याच्यामुळे तो बाहेर आहे. मग आता काय म्हणलंय, त्रिकोणाच्या बाह्य भागात विशाल कोण. हे लघुकोन आणि समभुज सारखं असतं बरं का, लघुकोन सारखं असतं, विषमभुज विशाल कोण. हा, 13 13 आणि 3 16, 16 मधनं 6 गेले, 13 आणि 3 16 झाले, 16 मधनं 6 गेले, 10 राहिले. आणि बघा इथं भाग जातो, 3 1 3, 3 5 15. आता मग काय राहिलं, 1/5 अधिक 1/9 अधिक 1/5 वजा 1/5. हा, आणि किती सोपं असते बघा, 1/9, 10 1/9 कुठं आहे पर्याय क्रमांक. तुम्ही दुसरं काहीतरी करत बसला तर लय देणार झालं. हे अगोदर पूर्णांक 13 आणि 3 16 मधनं 6 गेले, 10 राहिले. आणि ह्याचं संक्षिप्त रूप केलं 1/5, 1/5 ला 1/5 जाते, राहिलं फक्त 1/9. मग 10 1/9 संपलं. हा, 120 188 भागिले 7. आता हे उदाहरण सोडवताना काय करायचं नेमकं, असं हे घातांकाचा घातांक असेल त्याला भागिले, मग ते म्हणते बाकी काढ. तर ह्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, अगोदर पायाला या संख्येनं भाग जातो का बघायचं, आणि जवळपास काय राहते का. ओके, पाया काय, 120, 120 ला 7 न भागलं, 17 सत्ती 17 सत्त 19चे, 19चे भाग जाते, 17 सत्त 19चे भाग जाते, राहिलं किती हो, बाकी किती राहिली, एक. बाकी एक राहिली ना, ह्याला कट करायचं, जेवढी बाकी राहिली त्याचा तो तेवढावा घात असतो, बस फिनिश. एवढं सोपं असते ते, पण माहितच नाही कधी आपल्याला.
आणि नेहमी ह्याला भाग. मग तुम्ही म्हणताल सर त्याला भाग जात नसेल तर मग याला भाग घालायचा. कोणाला? 188 ला. पण हे भाग जाणारी संख्या असते. कधी वजामध्ये येते, कधी धन मध्ये येते. तो भाग लक्षात ठेवायचा. आता काय आलं? ही 1, कारण धन मध्ये आलंय, 1 राहिलं होतं ना. मग 1चा 188 भागात काय येणार? 1च येणार आहे. संपलं. बाकी आहे का? एवढं सोपं असते ते. नेहमी लक्षात ठेवा. लई सोपं उदाहरण असतं हे. फक्त नेहमी लक्षात ठेवा. या जो भाजक आहे त्या भाजकानं पायाला भागायचं. पायाला पूर्ण भाग जातो तिथपर्यंत काही करायचं नाही. जे शिल्लक राहत त्याच्याकडे बघायचं. शिल्लक राहत आणि शिल्लक जर ह्याच्यापेक्षा मोठं राहिलं तर वजाबाकी करायची दोघांची. समजा शिल्लक इथं 8 राहिलं असतं, 8 मधनं 7 गेले, 1 राहिलं. जर मोठं राहिलं असतं 9 मधनं 7 गेले, 2चा 188 भागा लगेच येते लक्षात. ओके, इथं बी नेहमी लक्षात घ्या. आता हे वर असतंय ते ए घन अधिक बी घन. ए घन अधिक बी घनाचं ही काय होतं? ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. ओके, ए घन अधिक बी घन, ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी, सॉरी वजा असते इथं बरं का, वजा ए बी अधिक बी वर्ग. ओके, हे आणि इथं जर वजा असेल तर, इथं वजा असेल तर हे ए वजा बी येते आणि हे ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. जर कधी ए घन वजा बी घन बरोबर आणि हे ए घन. आता मग इथे एक लक्षात घ्या भाई, वर काय आहे? ए घन अधिक बी घन, खाली ए वर्ग अधिक, कारण हे 289 कोणाचा वर्ग आहे? 23चा 529 म्हणजे बी वर्ग वजा या दोघांचा गुणाकार तेवढा आहे का बघा. 17 त्रिक 91, 91 ला 1 हातच्याले 9, 17 दोन्ही 34, 17 त्रिक सॉरी 51, 51 ला 1 हातच्याले 5, 17 दोन्ही 34, 34 आणि 5 39 हाय का? वजा ए बी. मग आता ह्याचं वरचं काय होईल? हे खाली असं आहे आणि वर ह्याचं सूत्र विस्तार करावा लागेल ना. त्याचं काय होईल? त्याचा विस्तार ए अधिक बी, हा एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. खाली काय छेदस्थानी बघा, ए वर्ग वजा ए बी, हे वजा ए बी आहेच ना, अधिक बी वर्ग. मग ह्याला हे निघून जाते. मग फक्त काय राहते? ए अधिक बी. म्हणजे ए काय आहे? 2.3 आणि बी काय आहे? 1.7. म्हणजे त्या दोघांची फक्त बेरीज आहे. 2.3 अधिक 1.7 काय होईल? 2 आणि 1 3 आणि 1 4. संपलं. एवढं सोपं असतं. म्हणजे जर इथं वजा इथं अधिक आलं, इथं वजा आलं तर दोघांची वजाबाकी करायची आणि इथं अधिक आलं तर बेरीज करायची. इथं फक्त इकडे लक्षात ठेवायचं अशा ह्याच्यात, इथं अधिक आलं तर दोघांची बेरीज आणि इथं वजा आलं तर दोघांची वजाबाकी. बस फिनिश. एवढं सोपं लक्षात ठेव. फक्त एकदा एक बघून घ्यायचं, काय इथं घन आहे तर हा त्याचा वर्ग आहे का? म्हणजे कुठल्या दोघांपैकी बी हे मागं पुढं करू शकतात. त्याचं काय बघा, 17चा वर्ग 289 लगेच दिसतंय आपल्याला, 23चा वर्ग 529 लगेच दिसतंय आणि ह्या दोघांचा गुणाकार एवढा आहे का? ते लगेच दिलेलंच असते तिथे. खालील आकृतीमध्ये बिंदू ए बी सी हे अनुक्रमे बाजू पी क्यू क्यू आर व बाजू पी आर चे मध्यबिंदू आहेत. अलग लक्षात, मी तुम्हाला सांगितलं होतं मध्यबिंदू म्हणजे हे मध्यबिंदू आहेत. मध्यबिंदू झाले तर हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण ह्याच्या निम्म्या मापाचा असतो. कुठला? हा हा मधला त्रिकोण आणि त्याच्या निम्म्या मापाचा हा मधला असतो. म्हणजे जर ह्याचं माप, ह्याची जी काही परिमिती असेल त्या परिमितीचा हा अर्धा असतो आणि हा त्या परिमितीचा अर्धा असतो. म्हणजे याचा अर्थ झाला 1/2 आणि 1/2. म्हणजे हा जर समजा 10 असेल तर हा 5 असणार आणि हा 2.5 असणार. म्हणजे 1/2 गुणिले 1/2 म्हणजे 1/4, 1/4 पट असेल. हा जर 20 असेल तर हा 10 असणार, हा 5 असणार. असा त्याचा अर्थ आहे. हे लक्षात घ्या. कधी पण हे मध्यबिंदू असले पाहिजेत. तसेच बिंदू एल एम एन म्हणजे हे आतले, एल एम एन म्हणजे एल एम एन हे अनुक्रमे बाजू एसी बाजू बीसी आणि ह्याचे मध्यबिंदू आहेत.
जर पीक्यूआरच्या बाजू, पीक्यूआरच्या म्हणजे वरच्या, बरोबर आहे, पीक्यूआर बाजू 15.5, 12.7 आणि 9.4, सगळ्याची बेरीज करा. 15.5, 12.7 आणि 9.4. हा, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16ला 6, हा चले 1, 10 आणि 2 12, 12 आणि 5 17ला 7, हा चले 1, 37.6. 37.6 ला कितीनं भागावं लागेल? 2 न भागलं तर एबीसी येईल. कुणाचं काढायला सांगितलंय? एलएमएन. 2 न भागलं तर एबीसी येईल. भागिले 2 केलं ह्याला तर एबीसी येईल, आणि भागिले 4 केलं तर एलएमएन येईल. बरोबर आहे. करा मग भागिले 4. 37.6 भागिले 4. 4 1 4, 4 8 4 9 36, 1 उरलं, 4 चूक 16, 9.4. परिमिती लक्षात किती, आणि हे लक्षात ठेवा, मध्यगा त्रिकोणाच्या परिमिती, क्षेत्रफळाचे बी तसंच आणि परिमितीचं बी तसंच. जर तिन्हीच्या तिन्ही बिंदू मध्यबिंदू असतील तर अर्धी परिमिती खटकन होते त्याची, कारण हे 2 भाग करते, 2 भाग, आणि ह्याची लांबी बरोबर असते, ह्याच्या लांबीच्या, ह्या अर्ध्याच्या लांबीच्या ह्याची लांबी असते, या अर्ध्याच्या लांबीच्या ह्याची असते, आणि या अर्ध्याच्या ह्याची असते. हे लक्षात ठेवणं आवश्यक. म्हणून परिमिती अर्ध करते हे. आणि काही वेळेला एवढंच विचारलंय, काही वेळेला त्याच्या त्रिकोणात विचारलंय, म्हणजे विचारलंय पण प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवणं आवश्यक. हा, x अधिक 1 ने x अधिक x 57 अधिक 57 ला भागलं तर काय होईल? हे असं येत नसतं हा कधीच. हे x अधिक 1 न भागलं तर हे येत नसतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. हे बी येत नसते आणि हे बी येत नसते. 2 मध्ये भागल्यास येणारी बाकी किती आहे असा भाग लक्षात ठेवायचा. मग आता नेहमी लक्षात घ्या, ही x अधिक 1 आहे ना, x ची किंमत काय होईल? x बरोबर -1. ही x ची किंमत जर काढली तर आपण फक्त x ची किंमत काढायची. x ची किंमत, मग आता x अधिक 1 आहे, x अधिक 1 बरोबर 0 मानलं तर x बरोबर काय होईल? -1. ओके. आता इथं हे x अधिक 57 आहे, -1 पलीकडे जाऊन अधिक 1 होईल ना, ते पूर्णपणे अधिक 1 होईल. बरोबर आहे. आता बघा, मग आता याची किंमत किती आहे? दिली की हो का, असं का? x बरोबर -1. मग x ची किंमत ठेवू ना आपण. ओके, x चा 57वा घात अधिक 57, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ह्याची किंमत काढून घ्यायची अगोदर x ची. ओके, मग x ची किंमत आली -1. मग आता x ची किंमत ठेवू, -1 चा 57वा घात अधिक 57. आता आपल्याला एक नियम जर माहित असेल, कुठलं? -1 चा जर दुसरा घात असेल तर किंमत 1 येते. का बरं? -1 गुणिले -1, -1 गुणिले -1, म्हणजे ह्याचा घात सम असेल, घातांक सम, उत्तर धन. कळलं? घातांक सम, उत्तर धन. आणि जर समजा -1 चा तिसरा घात असेल तर याचा अर्थ काय झाला? -1 गुणिले -1 गुणिले -1, म्हणजे हे -1 धन झालं आणि हे ऋण, म्हणजे उत्तर कशात येणार? ऋण. म्हणजे घातांक जर विषम असेल तर नेहमी उत्तर ऋण मध्ये येतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता मला सांगा, -1 चा घातांक 57, 57 सम आहे का विषम आहे? विषम आहे. विषम आहे म्हणजे ह्याची किंमत ऋण 1. मग ऋण 1 अधिक 57, बरोबर आहे. हे ऋण आहे, हे धन आहे. 57 मधनं 1 गेलं, 56. संपलं. कुठं आहे? एवढं सोपं आहे. पण कळलं तर सोपं आहे, नाहीतर ते काही काही तर भागत बसतात त्याला, आणि हे असंच येतं. मग अगोदर इथं x ची किंमत काढून घ्यायची. x ची किंमत जे काही इकडे -1 असेल तर हे अधिक 1 झालं असतं. मग 57 आणि 1 58 आलं असतं. फक्त इथं एवढंच असतं, हे म्हणतं x - 1 न भागलं तर काय होईल? आपण एवढंच लक्षात, x - 1 म्हणलं की x ची किंमत अधिक 1 झाली, आणि 1 चा 57वा घात धन आहे, त्याच्यामुळे तो काही भाग नाही.
ते वेगळं, ते वेगळं, ते वेगळं. म्हणजे एकक स्थानी काही येईल. म्हणजे 277चा 77 घात, मग तो एकक स्थानी. मग 2चा तर काय येणार आहे पुढं? समजा रिपीट वर्ग 2, 4, 6, 8 रिपीट होतं. 4 नंतर रिपीट होत. काही 2 नंतर रिपीट होतात. म्हणजे 9चा वर्ग 81, 81चा पुन्हा असं. नाही ना, असं कसं करता येईल? जोपर्यंत तुम्ही ही एक्स ची किंमत -1 मध्ये घेणार नाही तोपर्यंत ते उदाहरण सुटणार नाही. पी क्यू आर एस या समांतरभुज चौकोन आहे. किरण पी ए आणि किरण एसी अनुक्रमे तर कोण पी एस. आता समांतरभुज चौकोनाचा नियमच मी तुम्हाला सांगितला होता. परत आपण आलो बघा, पी क्यू आर एस. ओके, किरण पी ए पुढे काय म्हणलं, किरण एसी अनुक्रमे, असं कसं काय? नाही, माप द्यायची गरज नाही, पण चलो काही हरकत नाही. मला सांगा, नाही त्याची गरज नाही. पी आणि एस हे कोणते कोण आहेत? पूरक कोण. समांतर असल्यामुळे पूरक कोण झाले. हे दोघं पूरक कोण. पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180. आता मला सांगा, 180 म्हणजे हा जर 70 असेल तर हा 110, बरोबर आहे. मग आता मला सांगा, हेनं जर याचं दुभागणी केली आणि हेनं बी याची दुभागणी केली तर दुभागणी तो कशाला करणार आहे? 180 ला निम्म निम्म करणार. म्हणजे हे या दोघांची बेरीज 180 होते असं गृहीत धरू आपण. हे 60 अंश आहे तर हा 120 अंश होईल एक, बरोबर आहे. मग आता हे 60 अंशाला जर त्यानं कोण दुभागलं तर तो हा कोण कितीचा होणार? 30चा, आणि हा 60चा, कारण हे न दुभागलं. मग ह्या 60 आणि 30ची 90, म्हणजे हा येणारा 90च येत असत. मग तुम्ही आता दुसरं घेऊन बघा. काही जण म्हणतील सर दुसरं असलं तर काय? ओके भाऊ, हा 70चा आहे, हा 110चा आहे, मग 70च्या निम्म 35 आणि हे 55. म्हणजे हे विभागल्यानंतर आतले जे कोण आहेत ते 90चे पाहिजेतच. मग हा कितीचा होईल? 90चा होईल. त्याने कुठला काढायला सांगितलं आपल्याला? कोण पी ए एस हा नेहमी किती असतो? 90चाच असतो समांतरभुज मध्ये. हे कळालं पाहिजे. हे हे लगतचे पूरक कोण आहेत आणि पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180. यांना दुभागलं, दुभागलं म्हणजे दोन भाग केले. मग ह्याचे दोन भाग आणि ह्याचे दोन भाग म्हणजे 180 चे दोन भाग केल्यासारखं आहे. मग 180 चे दोन भाग केले म्हणजे आतले कोण 90 झाले, मग हा 90चा. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? व्यक्तीची संख्या व त्यांना लागणार आहेत. व्यक्तीची संख्या वाढली की अन्न बी वाढणार आहे, समचलन. कारण 10 व्यक्ती समजा 10 किलो अन्न खात असतील, संख्या वाढली 20 झाली, असं कधी होईल का की बाबा अगोदर 100 लोकांचं केलं तर 200 लोक आलं तरी पुरलं ना अजून उरलंय, असं होईल? नाही ना, 200 लोकांसाठी वाढवावं लागेल ना. म्हणजे समजलं. चौरसाचे क्षेत्रफळ व त्याचा कर्णाचा वर्ग. म्हणजे कर्णाचा वर्ग वाढला म्हणजे कर्ण वाढला, क्षेत्रफळ वाढणार आहे, समचलन. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता व त्याच्या अंतराचा वर्ग. बघा, दिवा इथं आहे आणि अंतर कमी केलं प्रकाश वाढल, अंतर वाढवलं तर प्रकाश कमी होईल. म्हणजे हे व्यस्त चलन आहे. म्हणजे अंतराचा वर्ग, अंतर आणि हे व्यस्त चलन आहे. इथं लक्षात पाहिजे. प्रकाशाची तीव्रता आणि त्याच्या अंतराचा वर्ग म्हणते. अंतर वाढवलं तर प्रकाश कमी होईल, तीव्रता त्याची कमी होईल. म्हणजे त्याच्या वर्गाच्या प्रमाणात काय असतंय तो. इथं विद्युत रोधातून वाहणारी विद्युत धारा व रोधात निर्माण होणारी उष्णता. वाहणारी विद्युत धारा वाढवली तर उष्णता वाढल, म्हणजे हे समचलन आहे. हे समचलन. हे अंतर वाढलं की व्यस्त चलन होईल, हे व्यस्त चलन. ओके, म्हणजे शक्यतो प्रकाशाच्या तीव्रतेचा आणि अंतराचा जो भाग असतो तो सगळा भाग त्याच पद्धतीने चालत राहतो, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, मग आता त्याच्यामध्ये एक 2-4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की गुणाकार नेहमी जर तुम्हाला थोडस 9वी-10वीच्या विज्ञानचा अभ्यास असेल तर दाब, तीव्रता
आणि दाब तर नेहमी व्यस्त प्रमाणातच असते. दाब आपण म्हणजे कमी अंतर असेल आणि दाब दिलं आणि जास्त अंतर असेल आणि दाब दिलं तर तो भाग, त्याच्यामध्ये तो भाग लक्षात ठेवायचा. आणि हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही, प्रकाशाची तीव्रता आणि अंतर. अंतर वाढवलं, तीव्रता कमी होईल. म्हणजे आपण बल्ब जर पलीकड नेला किंवा बल्बापासून लांब बसलो तर तीव्रता ऑब्विसली कमी होईल, आणि बल्बाच्या जवळ गेलो तर वाढते. म्हणजे अंतर आणि तीव्रतेमध्ये फरक असतो प्रकाशामध्ये, एवढंच लक्षात ठेवायचं होतं तिथे. बी हा वर्तुळ केंद्र व रेख एडी व रेख सीडी स्पर्शिका खंड आहेत. तर चौकोन एबीसीडी हा चा प्रकार कुठला? बरं, काढू आपण वर्तुळ काढू. वर्तुळ काढून तुम्हाला 0 मिनिटात दाखवतो. हा, चलो, काय म्हणतंय? एडी आणि रेख सीडी स्पर्शिका खंड आहेत. बी हा वर्तुळ, बरं, हे बी बिंदू इथं वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. एबीसीडी हा एबीसीडीचा प्रकार. बरं, स्पर्शिका खंड सी आणि डी घ्यायचे. स्पर्शिका खंड म्हणजे हे बाहेरून जातात. ओके, हा एक भाग झाला. ऍक्च्युली स्पर्शिका खंड म्हणले, स्पर्श करून जाणारा खंड. बर, हा स्पर्शिका खंड झाला. एडी, याला जर नाव दिलं एडी तर मग सीडी बी आहे, म्हणजे सीडी मग इकडून जाईल, सीडी इकडून जाईल. पण त्रिकोण कुठं तयार होतं? ए बी सी डी, ए डी आणि सी डी. मग आता बी डी नाही, स्पर्शिका खंड म्हणजे तिने त्या पद्धतीने नाही सांगितलं. म्हणजे हे हा हा ए डी, हा सी डी, आणि मग आता ह्याला ते या पद्धतीनं असं असं तयार होणारा, किंवा मग ए बी हा वर्तुळ केंद्र म्हणले. एडी एडी आणि सीडी. एबीसीडी हा चौकोन तयार झाला पाहिजे. ए बी, हा 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 तयार होते बरोबर आहे, असं तयार होतं. इथं ए डी सी डी असं पाहिजे ते, ऍक्च्युली ए सी आणि डी सी, आणि हे बी पाहिजे, ते काहीतरी झालं. आता नेहमी लक्षात ठेवा, इथं ज्या वेळेला हा कोण छेदतात किंवा इथं ज्या वेळेला कोण छेदतात तर हे सगळे कोण काटकोन होतात. काटकोन झाल्यामुळं आता इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही त्रिज्या, ही बी त्रिज्या, हे दोन्ही जर अंतर सारखं असेल तर हे दोन्ही सारखं होईल. मग हे सारखं झालं तर हे सारखं, हे सारखं. ज्या वेळेला हे सारखं आणि हे सारखं होतं म्हणजे दोन्ही बाजू समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, समोरासमोरील बाजू समान असतील तर तो पहिल्यांदा होतो तो पतंग. पतंगामध्ये काय असतं? ह्या बाजू सारख्या, ह्या बाजू सारख्या, हे बाजू सारख्या, हे बाजू सारख्या, म्हणजे हा पहिला पतंग झाला. आणि दुसरं, वर्तुळावर तयार होणारा कोन हा नेहमी चक्रीय चौकोन असतो. चक्रीय चौकोन, ज्या वेळेला वर्तुळावरील बिंदू घेऊन हे तयार होतं त्यावेळेला चक्रीय चौकोन. तर तो एक पतंग असला पाहिजे, आहे पतंग. दुसरा चक्रीय चौकोन असला पाहिजे, चक्रीय चौकोन म्हणजे ए आणि बी. या पद्धतीने जर तयार झाला तर तो पतंग आहे आणि चक्रीय चौकोन आहे, हे इथं लक्षात घेणं आवश्यक. पुढं x-3 हा x वर्ग वजा 2x-3 व x वर्ग वजा kx वजा 6 चा मसावी आहे, तर k ची किंमत काढा. मग आता 3 आणि 6 वजा 2x वजा 2x तर ठीक आहे, सगळीकडेच आहे. 3 आणि 6 चा लसावी काय येणार आहे बघा, 3 आणि 6 चा लसावी आला पाहिजे.
म्हणजे पूर्णपणे ज्या वेळेला लसावीचा आपण भाग काढतो, के ची किंमत काढायची म्हणजे 3 दोन्ही 6, 6चा लसावी तेवढा येणार समजा. किती येते बघा, व चा मसावी म्हणजे ह्या दोन ह्याचा मसावी आहे तो, याचा आणि याचा. मग ह्याच्यामधलं साम्य काय बघा, साम्य आलं पाहिजे. मसावी आहे म्हणजे साम्य आलं पाहिजे. मसावी आहे म्हणजे समान घटक. मसावी याचा अर्थ काय असतो, सामायिक घटक. सामायिक घटक. मग आता सामायिक घटकांना भाग जातो हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की ज्या वेळेला आपण कुठल्याही दोन संख्येचा मसावी आहे असं म्हणतो, म्हणजे एक फॅक्टर आहे तो हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता एक्स वर्ग वजा 2x वजा 3 याचा एक फॅक्टर एक्स वजा 3 आहे, बरोबर आहे. आणि एक्स वर्ग वजा के एक्स वजा 6 याचा सुद्धा म्हणजे मसावी म्हणजे सामायिक अवयव, हे इथं लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. हम्म. ओके. आता एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की ज्या वेळेला आपण सामायिक घटक म्हणतो, सामायिक घटक म्हणतो त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो एक्स वजा 3 असतो, एक्स वजा 3 याचा अर्थ असतो 0, बरोबर आहे, एक सामायिक घटकाचा. मग आता एक्स बरोबर काय झालं 3. आता मग एक्स बरोबर 3 ही किंमत इथं ठेवून ते आपल्याला हे करता येतं, म्हणजे एक्स ची किंमत ठेवून. मग आता एक्स ची किंमत जर इथं 3 ठेवली तर काय होईल बघा बरं, एक्स वर्ग म्हणजे 3चा वर्ग वजा 3k वजा 3k वजा 6 बरोबर 0, बरोबर आहे. हा, 3च्या वर्गाची किंमत 3चा वर्ग 9 वजा 3k वजा 6 बरोबर 0. हा, 9 वजा 6 वजा 3k बरोबर 0. 9 वजा 6 किती झालं 3. 3 वजा 3k बरोबर 0. आता हे 3 पलीकडे घेऊन जाऊ, वजा 3k बरोबर 0 वजा 3. हा, वजा 3k बरोबर वजा 3. हा, k बरोबर, आता हे नाहीतर हे दोन्हीचे चिन्ह काढून टाकू, वजा वजा गेलं, 3k बरोबर 3, k बरोबर 3/3 बरोबर 1, म्हणजे पर्याय क्रमांक 2. इथं 10वीच्या पुस्तकामध्ये त्याला पीचा शून्य पी म्हणजे पी एक्स घेऊन जो आपण ही सोडवतो, पीचा एक्स वा ही घेऊन तो सोडवतो, तो इथं ही करून सोडवला पाहिजे. म्हणजे एक्स वजा 3 घेतलं तर एक्स वजा 3 बरोबर 0 हे मान्य केले की एक्स ची किंमत निघते, त्याला पीचा शून्य वाघात असं म्हणतो आपण. आणि मग ती किंमत जे सोडवायचंय त्याच्यामध्ये, आता इथं
जर समजा 3 घेतलं असतं तर 3 त्रिक 9, इथं कुठं 9 नाही तो भाग. 3 दोन्ही 6, पण तिथं अधिक 6 पाहिजे होतं. त्याच्यामुळं याचा जो दुसरा भाग आहे तर ते की एकच असलं पाहिजे तरच त्याचा मसावी निघतो, अन्यथा निघत नाही. मसावी याचा अर्थ समान घटक आला पाहिजे. समान घटक असलं तरच निघतंय, अन्यथा ते निघत नाही. फॅक्टर थेरम. हा, नाही नाही नाही, हे x वजा 3, x ची किंमत 3 झाली ना, 30 ठेवायची. 30 ठेवून बघायचं. ती ठेवून बघितलं की काय येतं ते भाग, कारण बहुपदीची किंमत 0 यायला पाहिजे ना त्या, तरच तो सामायिक अवयव होईल. नाहीतर सामायिक अवयव होणारच नाही. तर आणि तरच तो सामायिक अवयव होईल, नाहीतर तो सामायिक अवयव होणारच नाही. हे लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, चलो. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 8/5 पट आहे. म्हणजे खरेदी किंमत विक्री किंमतीच्या म्हणते, विक्री किंमतीच्या 8/5 पट, 8/5 पट आहे. मग आता मला सांगा, विक्री किंमतीच्या म्हणलंय म्हणजे विक्री किंमत किती झाली? 5. खरेदी किंमत किती झाली? 8. हा, खकी झाली 8, विकी झाली 5. बरोबर आहे. खकी 8, विकी 5. मग आता खरेदी किंमत जास्त आहे विक्री किंमतीपेक्षा, म्हणजे तोटा झाला. तोटा किती झाला? 3 झाला. बरोबर आहे. कितीच्या मानानं खरेदी किंमतीवर तोटा असतो? 8. मग आता शेकडा काढायचे, शेकडा काढायचे म्हणून 2 शून्य ठेवले. हा, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 म्हणजे 6, 8 सत्ती 56 झालं. ते येणारच आहे आता. 4 उरलं, 8 म्हणजे 40, 37.5. म्हणजे नफ्या तोट्यावर एक उदाहरण दिसतंय, म्हणजे दिसतंय त्यात काय म्हणजे पूर्णपणे ही नाहीच. चौकोनाच्या रचनेवरचं एक गणित प्रत्येकच वेळेला दिले ते. म्हणजे चौकोनामध्ये रचना करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आणि इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये चौकोनाची रचना करणे हे एक प्रकरण अतिशय छान दिलेलं आहे. म्हणजे चौकोनाची रचना करत असताना आपण ते ह्याच्या वेळेला घेणारच आहे ते. तर त्याच्यामध्ये चौकोनाची रचना करत असताना काय काय गरजे, म्हणजे एकूण ज्या वेळेला किती घटक लागतात इथपासूनची सगळी तयारी त्यांनी दिलेली आहे. खालील चौकोनाची कुठे आहे? आकृती राहिली वाटतं. आकृती राहिली. तुम्हाला जर माहित असतील तर चौकोनाची रचना करताना 5 घटक पाहिजे असतात. हे भाग लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काय आकृती आहे का त्याची? कोणाचं माप दिलेलं आहे? आरचं. बाजू दिलेली आहे 3.2 सेंटीमीटर. पुन्हा बाजू दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर. पुन्हा एका कोणाचं माप दिलेलं आहे 70 अंश. हे आहे एस आर, हे आहे पी आणि क्यू. ओके. आता बघा, ज्या वेळेला आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे, चौकोनाची रचना करत असताना काय काय गरजेचं आहे? नंबर 1, 4 बाजू 1 कर्ण, 4 बाजू व 1 कर्ण असं जर दिलं असेल तर चौकोनाची रचना करता येते. म्हणजे 4च्या 4 बाजू दिल्या पाहिजेत आणि एक नुसत्या 4 बाजू दिलं तरी चौकोनाची रचना करता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. नंबर 2, म्हणजे एकूण किती घटक पाहिजेत? 5. नंबर 2,
3 बाजू आणि 2 कर्ण व 2 कर्ण हे पाहिजेच बघा. म्हणजे मी 2023, 2017, 2023 ला पेपर नव्हता वाटतं, 17, 24 आणि 25 चे किंवा इतर सीटीईटीचं पेपर बघितलं तर चौकोनाच्या रचनेवर हे आहे म्हणजे आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर मग एक तर 4 बाजू पाहिजे किंवा 1 कर्ण पाहिजे, 3 बाजू पाहिजे किंवा 2 कर्ण पाहिजे. नंबर 3, 3 बाजू आणि त्यामधील 2 समाविष्ट कोन हे नेहमी लक्षात ठेवा. 3 बाजू व त्यामधील समाविष्ट कोन, त्यामधील समाविष्टच पाहिजे ना, त्याच्या बाहेरचे नको आहेत. समाविष्ट कोन मग हे त्यामधील किती, 2 समाविष्ट कोन, मग 3 आणि 2 5, 5 घटक प्रत्येक ठिकाणी पाहिजेतच बघा. त्यानंतर चौथं, 2 लगतच्या बाजू, 2 लगतच्या बाजू व त्या 2 लगतच्या बाजूनं केलेले किंवा कुठलेही 3 कोन, अशा 5 गोष्टी पाहिजेत. आता मग इथं कर्ण तर नाही आहेत, म्हणजे पहिला आणि दुसरं लागू होणार नाही, बरोबर आहे. आता 3 बाजू व त्यामधील 2 समाविष्ट कोन, बाजू किती दिल्यात, 2 दिल्यात, है ना. तिसरी बाजू नाही, तिसरी बाजू आहे का, मग आता एसआर ची लांबी, एसआर ची जर लांबी केली तर हे बघा 1, 2, 3 आणि त्याच्यामधील कोन म्हणजे कुठला पाहिजे होता, इथला आणि इथला पाहिजे होता, कळलं का. 3 बाजू आणि त्यामधील समाविष्ट 2 कोन, मग 1, 2 आणि 3, मग त्याच्यामधले कोण कोणते आहेत, 1 आणि 2, ही बाजू पुढची आहे. म्हणजे बघा 1, 2 आणि 3 बाजू दिला असतं तर कोण कुठला पाहिजे होता, इथला पाहिजे होता. म्हणजे या बाजूचा आणि या बाजूचा हा कोण झाला समाविष्ट, या बाजूचा आणि या बाजूचा हा कोण झाला समाविष्ट. म्हणजे नुसत्या एसआरच्या बाजूने होणार नाही. पीक्यू ची बाजू, पीक्यू कुठे आहे, पीक्यू, हा पीक्यू ची बाजू. आता पीक्यू बाजूमुळे काय झालं बघा, ही इथली पीक्यू ची बाजू, ओके. ही बाजू जर गृहीत धरली तर 1, 2 आणि 3 लगतच्या बाजू झाल्या. लगतच्या बाजू झाला तर कोण कुठला पाहिजे, या बाजूने ह्या बाजूने होणारा हा कोण, या बाजूने ह्या बाजूने होणारा हा कोण पाहिजे होता, कोण हा झालाय, हा ही बाजू नाही, त्याच्यामुळे तो भाग येणार नाही. हा बाजू पी आर ची लांबी, पी आर कुठे आहे, पी आर म्हणजे कर्ण, आणि कोण पी क्यू आर चे माप, हा झाला कर्ण पी क्यू आर. तसं होणार कोण आर एस पी चे माप कुठे आहे बघा, आर एस पी, 2 लगतच्या बाजू म्हणजे 3 बाजू आणि त्यामधील 2 समाविष्ट कोन, हे 3 बाजू म्हणजे 2 बाजू आणि 3 कोन झाले. 2 लगतच्या बाजू व 3 कोन, 2 लगतच्या बाजू कुठे आहेत, लगतच्या बाजू नाहीत, ह्या समोरासमोरील बाजू आहेत, 2 लगतच्या बाजू असणं आवश्यक आहे. म्हणजे आर एस पी चं माप जर धरलं तर हा कोन झाला 1, 2, 3 कोन, 3 कोन झाले, 2 लगतच्या बाजू, 2 लगतच्या बाजू म्हणजे ह्या 2 पाहिजे होत्या किंवा ह्या 2 पाहिजे होत्या किंवा ह्या 2 पाहिजे होत्या, लगतच्या बाजू होत नाहीत. आकृती आकृती दाखव, आकृती तर बरोबर आहे. मग आता हे बघा 3 बाजू म्हणजे 1, 2, पी आर ची जर बाजू दिली तर पी आर ची बाजू दिली तर पी आर ची बाजू कुठे आहे, पी आर कसं काय, बाजू म्हणते पी आर म्हणते, मग ते ही बरोबर आहेत का शिरोबिंदू, मग बाजू म्हणते पी आर म्हणते असं कसं काय. मग बाजू जर म्हणलं तर हे बरोबर येणार, पर्याय क्रमांक 3 येणार, कारण 3 बाजू होतील, 1, 2, 3 बाजू होतील. पी आर च्या ऐवजी क्यू आर आहे का, काय पी आर आहे, क्यू आर ची तर दिली, एस आर ची दिली तर मग बरोबर आहे, इथं बाजू एस आर असेल तर, आणि पी क्यू आर चे माप, पी क्यू आर चे माप हे बरोबर होते, हे 3 नंबर बसते बरोबर जर बाजू असेल तर, का 3 बाजू आणि 2 कोण होते, मग ते बरोबर होते, 3 बाजू आणि 2 कोण मग बरोबर होते ऑलरेडी, म्हणजे 3 नंबरचं असू शकते बरोबर, थोड्याशा माहितीमध्ये किंवा त्या आकृतीमध्ये हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं 1-2 प्रश्न म्हणजे आकृतीचा एक भाग तो सोडला तर जवळजवळ आपण सगळे प्रश्न डिस्कस व्यवस्थितपणे केलेले आहेत. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं तुम्हाला माहितीचं उपयोजन करता आलं पाहिजे. आणि वर्ग समीकरणावर, करणीवर, त्याच्यानंतर चौकोनाच्या रचना, वर्तुळाच्या रचना, चौकोनाच्या रचनेवर तर हमखास प्रश्न आहे. आणि इथं 5 घटक लागतात आणि हे हे 4 प्रकारे हे 10वीच्या पुस्तकात बी दिलेलं आहे.
10वीच्या पुस्तकात अतिशय छानपणे दिलेलं आहे. तर हे 4 बाजू आणि 1 कर्ण फिक्स पाहिजे म्हणजे फिक्स पाहिजे. 3 बाजू किंवा मग 2 कर्ण पाहिजेत. आणि मग जर नसेल तर 3 2 2 3 हे लक्षात ठेवा. 3 बाजू 2 कोण किंवा 2 बाजू 3 कोण. कर्णाचं पाहिजे तर 1 कर्ण पाहिजे की 4 बाजू, 2 कर्ण पाहिजे की 3 बाजू. आलं लक्षामध्ये? तर इथं आपण जवळजवळ 30च्या 30 प्रश्न सगळे कव्हर केलेले आहेत. लगेच उद्या आपण 2024चा पेपर उद्या किंवा परवाच्याला ह्याला बघू. ओके, चलो धन्यवाद. द लॉयन अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे ते टीईटी साठी किंवा हे जर तुम्हाला आवडलं असेल तर मित्रांना ते शेअर करा. ओके, चलो गुड नाईट.